पुंडलिकावती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः पूर्वप्रसंग संपत तेथ रावण होवणी पंचन्मत्त एवणी अशोकवनात सीतापात भोगेच्छा श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। पूर्व अध्यायाच्या ठिकाणी मागचा अध्याय ज्यावेळी संपला गेला त्यावेळेस असणारी कथा कुठपर्यंत आली ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत। राजा रावण असणाऱ्या पंचमधामध्ये उन्मत्त झालेला आहे। एक असणारा म्हणजे त्या ठिकाणी बळोन्मत्त झालेला आहे। बळाचा अहंकार आहे, धनाचा अहंकार आहे त्या ठिकाणी, गर्व अहंकार आहे त्या ठिकाणी, अजून कुठलं असे असणारे पंच असणारे त्या ठिकाणी पंच असणाऱ्या उन्मत्त त्या ठिकाणी झालेला आहे। आणि असा उन्मत्त झालेला राजा रावण सीतामाईचा अभिलाष त्या ठिकाणी धरलेला आहे आणि बळच सीतामाईचा भोग त्या ठिकाणी घेतो म्हणून अशोकवनाच्या ठिकाणी अन्वल्य आलेला आहे। रावणेची देखील सीता कंपायमान अतिभाभर भयार्था जेवी कदली वायुघाता श्रीरामकांता देवी कापे। मग त्या ठिकाणी राजा रावण जवळ आलेला आहे आणि राजा रावणाला ज्या वेळेस असणाऱ्या सीतामाईनं पाहिलं गेलं त्यावेळेस असणारी बाह्य वृत्ती सीतामाईची ग्रंथकर्ते वर्णन करून सांगू लागलेले आहेत। जसं असणारं त्या ठिकाणी थंडीचा दिवस असावा, थंडीच्या दिवसामध्ये अंग थरथरा त्या ठिकाणी कापावं, तशी सीतामाऊली राजा रावणाला बघून त्या ठिकाणी थरथर कापू लागलेल्या अंतःकरणाच्या ठिकाणी भीती घेतलेली आहे आणि अशी अवस्था सीतामाईचे ग्रंथकर्ते वर्णन करू लागले। देखोणिया दशानन उरुदरा बाहुभूषण पीतांबर अतिजीर्ण तेनेची आपणा आच्छादी। मग त्या ठिकाणी राजा रावण समोर आला आणि असणारा नवीन पुरुष आपल्या समोर आल्याबरोबर श्री जसं आपलं अंग चोरून त्या ठिकाणी घेते, पदर सावरून त्या ठिकाणी घेते, तसं राजा रावण समोर दिसल्याबरोबर सीतामाऊलीच्या जवळ जो जीर्ण असणारा पितांबर त्या ठिकाणी झालेला होता, मलिन पितांबर त्या ठिकाणी होता, तो मलिन पितांबर त्या ठिकाणी छातीच्या ठिकाणी असा सावरून घेतला, अंग झाकून त्या ठिकाणी घेतलं, सर्वांग थरथरा त्या ठिकाणी कापत आहे। ग्रंथकर्ते सांगू लागले पीतांबर तो अतिजीर्ण तेने अवयव आच्छादून जानकी अतिल जयमान दोदन राहिली। मग राजा रावण समोर आलेला आहे, अंगावरती जीर्ण झालेला पितांबर आहे त्या ठिकाणी, त्याने आपलं असणारं शरीर त्या ठिकाणी असणारा अंगावरनं तो पितांबर घेतला, शरीर झाकून त्या ठिकाणी घेतलं गेलं आणि भाऊभूषण कंठाच्या ठिकाणी घातलेले आहेत, असणाऱ्या दोन्ही बाजूला त्या ठिकाणी असणारा भाऊ घातलेले आहेत, कंठाच्या ठिकाणी असणाऱ्या सुंदर रत्न जडित माळा त्या ठिकाणी परिधान केलेल्या आहेत। असा राजा रावण आलेला सीतामाऊलीने त्या ठिकाणी पाहिला गेला। नाही अभ्यंग ना स्नान सर्वांग मलिना मळकना नाही आच्छादन स्तरण नाही आसन बैसावया। मग सीतामाऊली ज्या ठिकाणी राजा रावणानं ठेवलेली होती 6 महिने झालेला आहे, सीतामाऊलीच्या अंगावर नवीन वस्त्र त्या ठिकाणी नाही, एकच वस्त्र आहे, तेही जीर्ण झालंय, अतिशय मलिन त्या ठिकाणी झालेलं आहे, बसायला त्या ठिकाणी काही आसन नाही, पांघरून घ्यावं म्हटलं तरी पांघरायला काही त्या ठिकाणी नाही, अशा अवस्थेत सीतामाऊली त्या ठिकाणी आणि मले बसलेले आहे। सीता धरणीच्या आपण धरासनी सुख संपन्न बैसली असे सावधान लज्जायमान दशवक्त्रा। मग सीता ही कुठनं असणारी उत्पन्न झालेली आहे, सीता ही कुणाची मुलगी आहे, ती असणारी सीतामाऊली ही धरणीची असणारी मुलगी आहे त्या ठिकाणी, धरणीपासून असणारी उत्पत्ती त्या ठिकाणी सीतामाऊलीची झालेली आहे, म्हणून असणाऱ्या धरणीवर म्हणजे त्या ठिकाणी असणारी आनंदित त्या ठिकाणी
सीता माऊली निर्भय अवस्थेमध्ये त्या ठिकाणी बसलेली आहे. धरणीला असणारा धरणीनं संभाळ सीता माऊलीचा त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशा मलिन अवस्थेमध्ये सीता माऊली बसलेल्या आहेत. धनलोही खतेली असे ती माझी निज निधान वसे सीताबाई मलिन वासे अंतरी वसे श्रीराम. मग त्या ठिकाणी असणारा धनलोभी त्या ठिकाणी असावा. ज्याला धनाची आशा आहे, मनशा आहे, तृष्णा आहे, तो त्या ठिकाणी म्हणजे धनाला चिटकून जसं त्या ठिकाणी बसतो असं असणारी सीता माऊली त्या ठिकाणी धरणीला धरून त्या ठिकाणी बसलेली आहे. बाह्यकारी बघितलं गेलं, सीता माऊली गर्भगलित झालेली आहे, भीतीयुक्त दिसू लागलेली आहे, सर्वांग मलिन आहे, जीर्ण असा अंगावर पितांबर आहे, एकच वस्त्र आहे, 6 महिने झालं आंघोळ नाही, असणारं त्या ठिकाणी उठणं नाही आणि अशा अवस्थेमध्ये सीता माऊली त्या ठिकाणी बसलेली बाह्यकारी दिसू लागलेली आहे. सीताबाई अभासे वैमान अंतरी निशंक सावधान हे नेनोनी दशानन कधी प्रार्थना भोगार्थ. मग राजा रावणानं पाहिलं गेलं, बाह्यकारी सीता माऊलीकडे बघितलं गेलं तर अतिशय भीतीयुक्त अंतःकरण त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. भीतीनं गर्भगलित झालेली सीता माऊली त्या ठिकाणी दिसू लागलेली आहे. पण अंतर्यामी सीता माऊलीची अवस्था ही निर्भय आहे. सदोदित स्वानंद घन असणारी सीता माऊली त्या ठिकाणी अंतर्मनाच्या ठिकाणी दिसू लागलेली आहे. त्याच वेळेस राजा रावणानं सर्वांगाने सीता माऊलीला त्या ठिकाणी पाहिलं गेलं. सीता माऊलीच्या समोर राजा रावण त्या ठिकाणी आला आणि काय सीता माऊलीला प्रार्थना करून राजा रावण बोलू लागलेला आहे. स्वमुखे रावण म्हणे सीते मज भिवू नको प्रिय कांते मज दे कोणी निजंगाते वृक्षापणियाते गुप्त करीसी. मग त्या ठिकाणी असणारा राजा रावण बोलू लागलेला आहे, हे सीते मी तुझ्या समोर आला म्हणून तू असणारी भीती त्या ठिकाणी घेतली गेली. मला पाहून तू भिवू नकोस. तुला संकोच करण्याचं काही एक कारण नाही. मला बघितलं वस्त्र सावरलं गेलं, आपल्या असणारी पूच त्या ठिकाणी झाकून घेऊ लागली. हे कार्य करण्याचं काही एक कारण नाही. राजा रावण सीतामाईला बोलू लागलेला आहे. मी प्रार्थितो दशानन मजला व्हावे सुप्रसन्न सकल लज्जसी सांडन सुख संपन्न रम मजसी. मग राजा रावण म्हणू लागला, 14 चौकडीचं राज्य करणारा मी राजा रावण आहे. श्रेष्ठ बलवान सर्व बाजूनी परिपूर्ण असणारा सुख संपन्न असणारा राजा रावण आहे. तू माझ्याविषयी मनाच्या ठिकाणची भीती त्या ठिकाणी काढून दे. भीती बाजूला सार आणि आनंदानं मला त्या ठिकाणी वश हो. मला त्या ठिकाणी असणारं एक रूप सहाय्य त्या ठिकाणी करून घे. कसलही भीती संकोच मनाच्या ठिकाणी माझ्याविषयी ठेवू नको. राजा रावण प्रार्थना करून सीता माऊलीला बोलू लागलेला आहे. सांगी श्रीरामाची आस हे घे माझी सत्य भाषा मज तुझा झाली आश्लेष भोगी अशेष निज राज्य. मग त्या ठिकाणी राजा रावण म्हणू लागला, तुझा असणारा पती प्रभू रामचंद्राच्या प्रभू रामचंद्राची आशा सोडून दे. प्रभू रामचंद्राविषयीचं प्रेम मनातून त्या ठिकाणी काढून दे. रामाला सोड आणि सर्व बाजूनी सुख संपन्न असणारा मी राजा रावण आहे. मला त्या ठिकाणी वश हो. माझा असणारा स्वीकार त्या ठिकाणी कर आणि तो जर माझी असणारी पत्नी त्या ठिकाणी झाली तर या लंकेचं राज्य सुखान असणारा तो उपभोग त्या ठिकाणी घे. राजा रावण हात वरून सीतामाईच्या समोर उभा सीता माऊलीला असणारा म्हणजे प्रयत्न त्या ठिकाणी करू लागलेला आहे. 80 सहस्र माझ्या नारी त्यात मुख्य जे का मंदोदरी तुझी करी ना ते किम करी अघ्यावरी तू श्रेष्ठ. एवढंच नाही, सीता ऐक म्हणजे माझ्या असणाऱ्या 80,000 बायका आहेत त्या आणि त्याच्यात मुखरण असणारी माझी प्रिय पत्नी असणारी मंदोदरी आहे. ह्या 80,000 तर तुझ्या चरणाच्या दासी करीन, त्याच्यात नवल नाही. पण सर्व 80,000मध्ये मुख्य असणारी माझी जी कट्टर आणि मंदोदरी आहे तीही तुझ्या चरणाची दासी म्हणजे मी करीन. इंद्रादिक देव समग्र तुझे करीन किंकर मी होईन आज्ञाधर
एवढंच नाही, स्वर्गाच्या ठिकाणचे 33 कोटी देव जे माझ्या असणाऱ्या बंदी खाण्यात आहेत, माझं असणारं काम त्या ठिकाणी करतात, माझे कामाला त्या ठिकाणी झालेले देव आहेत, ते सर्व तुझे असणारे किंकर त्या ठिकाणी करीन, सेवक तुझे त्या ठिकाणी करीन. म्हणून म्हणले असणारं तू त्या ठिकाणी कसलाही संकोच करू नकोस. तू मला त्या ठिकाणी वरून घे, मला असणारं सहाय्य त्या ठिकाणी हो, मला असणारं वश त्या ठिकाणी हो. या राज्याचे पट्टराणी तुला त्या ठिकाणी म्हणले करेन. स्वर्ग मृत्यू पाताळीची संपत्ती आणली त्रिभुवनीची, तेही अर्पिना मी तू जवी घे आमुची निज भाग. आणि एवढंच नाही, असणारं म्हणले स्वर्ग मृत्यू पाताळ म्हणजे इथली सगळी संपत्ती म्हणजे मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. या लंकेमध्ये कुठलंही काम म्हणजे त्या ठिकाणी थोडंही कमी त्या ठिकाणी नाही. एवढी जरी श्रेष्ठ संपत्ती मी या ठिकाणी आणलेली असली, ती सर्व संपत्ती तुझ्या चरणावर म्हणजे अर्पण त्या ठिकाणी करेल. पण तुम्हाला असणारं वश त्या ठिकाणी व्हावं. राजा रावण प्रार्थना करू लागलेला आहे सीतामाऊली. सगळे कमलीनांबरे फेडी माझी दिव्यांबरे वेढी, सांडणे श्रीरामाची ओढी भोगी आवडी तू मज. मग असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्राची आशा सोडून दे, त्याचा असणारा त्याग त्या ठिकाणी कर. माझा असणारी भोग, माझ्याविषयी असणारा भोग जो आहे तो भोग त्या ठिकाणी सुखानं घे. हे जे अंगावर मलिन वस्त्र आहे, एक वस्त्र आहे, हे सगळं वस्त्र बाजूला त्या ठिकाणी काढ आणि दिव्य असणारं त्या ठिकाणी जे असणारं जे कापड आहे, जो पितांबर आहे, तो पितांबर तुला परिधान करायला त्या ठिकाणी देतो. माझा असणारा भोग तू त्या ठिकाणी घे. राजा रावण प्रार्थना करून सीतामाऊलीला बोलू लागलेला आहे. मस्त कधी सता आहे मलिन करी जवादींचे मंगळ स्नान, तुझं मी चर्चिन चंदन घनस्नान निभवावया. एवढंच नाही, तुझं असणारा सर्वांग मलिन झालेला आहे. जबाबदीचं असणारं नीर त्या ठिकाणी आणीन, पाणी आणीन, तुला असणारं स्नान त्या ठिकाणी घालीन. दिव्य असं असणारं चंदनाची उटी तुझ्या सर्वांगाला त्या ठिकाणी लावीन. सुगंधित तुझं असणारं शरीर त्या ठिकाणी करीन. राजा रावण बोलू लागलेला आहे. रत्न जडित अलंकार रत्नकुंडले पदकहार, कंकणे भाऊवटे मनोहर अर्धचंद्र रत्नांचे. मग एवढंच नाही, असणारं त्या ठिकाणी रत्न जडित असणारा हार म्हणजे तुझ्या असणाऱ्या छातीवर म्हणजे गळ्यामध्ये त्या ठिकाणी घालीन. असणाऱ्या दोन्ही हाताला बाहूला त्या ठिकाणी भाऊ कंकण त्या ठिकाणी बांधीन. एवढंच नाही, तुझ्या असणाऱ्या मस्तकावर अर्धचंद्र त्या ठिकाणी आणून बसवेन. तुझं सर्व अलंकार तुला त्या ठिकाणी परिधान करून त्या ठिकाणी देईन. पण तुम्हाला असणारं वश त्या ठिकाणी करून घे. राजा रावण सीतामाऊलीची प्रार्थना करू लागलेला आहे. सहित किंकिणी ज्वाळमाळा कटी विराजे मेखला, वाकी अंधवांचा खळाळा कळी काळा भिवू नको. मग असणाऱ्या त्या ठिकाणी पायात म्हणले असणाऱ्या वाक्य आहेत, अंधू आहेत, कटी मेकळा त्या ठिकाणी रत्न जडीत असणारा कटी मेकळा सुद्धा त्या ठिकाणी परिधान करीन. सर्व अलंकार युक्त तुझा असणारं अतिशय सुंदर अवस्था त्या ठिकाणी परिधान करेन. असणारा राजा रावण अभिलाषा त्या ठिकाणी सीतामाऊलीची धरलेली आहे आणि सीतामाऊलीला प्रसन्न करून घेण्यासाठी त्या ठिकाणी नाना प्रकारची युक्ती करून बोलू लागलेला आहे. रत्न जडित अलंकार रत्नकुंडले पदकहार, कंकणे भाऊवटे मनोहर अर्धचंद्र रत्नांचे. तुझे देखाणे रूप यौवन भ्रमा पडे मूर्छापन्न, माझे उतावेळा मन हे आलिंगन जानकी. एवढंच नाही, असणाऱ्या जनक राजाची जी मुलगी असणारी जानकी, जिचं नाव सीता आहे, ती असणारी सीता कशी आहे म्हणजे त्या ठिकाणी तिचा असणारा रूप यौवन बघितल्यानंतर असणाऱ्या ब्रह्मदेवाला भुली त्या ठिकाणी पडावी एवढं सुंदर रूप असणारी सीतामाऊली तू आहे त्या ठिकाणी. आणि तुझ्या या असणाऱ्या रूपावर मी भुललो गेलो आणि तुझ्या चरणाचा किंकर त्या ठिकाणी मी झालेलो आहे. म्हणून तू असणाऱ्या प्रभू रामचंद्राची आस्था त्या ठिकाणी सोडावी, मला त्या ठिकाणी वरून घ्यावं. राजा रावण बोलू लागलेला आहे. श्रीदशान खाल विमान तो मी येतो लोटांगण, तुझे
तुझ्या धरी तो चरण पाणी ग्रहण करी सीते. हे सीते ऐक, मी असणारा 14 चौकडीचा राज्य करणारा राजा रावण आहे. एवढा राजा जरी त्या ठिकाणी असलो तरी आज तुझ्यामुळे मी तुझ्या चरणावर लोटांगण त्या ठिकाणी घालू लागलेलो आहे. तुझी हात जोडून प्रार्थना त्या ठिकाणी करू लागलेलो आहे. एवढंच नाही, तुझ्या चरणाचं वंदन त्या ठिकाणी करतोय. त्या रामाची आस्था त्या ठिकाणी सोड आणि माझ्या बरोबर सुखानं पाणी ग्रहण जानकी तू कर. राजा रावण बोलू लागलेला आहे सीतामाऊलीला. कुंभकर्ण दारवंटे करा इंद्रजित करीन फुलधरा अखयादी समग्र कुमार करीन किंकर आज्ञांकित. माझा असणारा ज्येष्ठ भाऊ असणारा कुंभकर्ण आहे, तो तुझ्या दारावर रखवालदार म्हणून त्या ठिकाणी करीन. माझा असणारा मुलगा इंद्रजित आहे, तुला रोज फुलं देण्याचं काम त्या ठिकाणी फुलधारी म्हणून म्हणजे त्या ठिकाणी तुझा सेवक म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रजिताला सुद्धा त्या ठिकाणी लावेल. अशा प्रकारचा असणाऱ्या सीतामाऊलीला राजा रावण त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. मंदोदरी स्वयंमापन नित्य करीला चरण चालना मी करीन संवाहन अंगस्पर्शन सुखार्थ. मग एवढंच नाही, माझी पट्ट्यागाडी असणारी मंदोदरी तुझा असणारा रोज म्हणजे त्या ठिकाणी पाय धुईल आणि मी म्हणजे तुझं असणारं पाय जे मंदोदरीनं पाय धुतलेलं आहे तर ती म्हणजे त्या ठिकाणी पुसायचं काम करीन. रोज तुझ्या असणाऱ्या पायाची सेवा म्हणजे मी त्या ठिकाणी करीन. पण म्हणजे तू मनाच्या ठिकाणची भीती काढ आणि मला त्या ठिकाणी वरून घे, मला वश त्या ठिकाणी हो. राजा रावण बोलू लागलेला आहे. तुझा अंग स्पर्शाचा जा घडावया भाग्यमय कैचे माझा माझी सांडणी लाज भोगी निर्लज्ज भोग माझे. तुझ्या सर्वांगाचा स्पर्शही कुणालाही मिळत नाही. माझं भाग्य थोर आहे म्हणून मला तुझ्या सर्वांगाचा स्पर्श मला त्या ठिकाणी प्राप्त होईल आणि माझ्यासारख्या राजाची राणी म्हणून तुलाही त्या ठिकाणी सुख वाटल. म्हणून म्हणले तू असणार माझ्या विषयीची भीती मनामध्ये घेतलेली आहे ती भीती बाजूला त्या ठिकाणी सार निर्भय अवस्थेनं माझा असणारा स्वीकार अंगीकार तू त्या ठिकाणी कर. सिद्ध कामग विमानी दोघे एकत्र बैसवणी चैत्रवणी नंदनवणी अशोकवणी क्रीडूपई. आणि माझ्यापाशी असणारं कामग नावाचं विमान आहे, त्या विमानामध्ये आपण दोघंही जोडीनं त्या ठिकाणी बसू. नाही तिथं तुला असणारं गोवा महाबळेश्वर काय म्हणजे असणारं चैत्रवन आहे, नंदनवन आहे, आम्रवन आहे, ह्या वनामध्ये त्या ठिकाणी फिरवायला नेन. म्हणून म्हणजे तू राजा असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा असणारा त्या ठिकाणी जो प्रभू रामचंद्राविषयी जे प्रेम धरलेला आहे त्या रामाला त्या ठिकाणी सोडून दे आणि चैत्रवन नंदनवन फिरायला यायचं असलं तर माझा असणारा स्वीकार त्या ठिकाणी कर, मला वरून त्या ठिकाणी घे. राजा रावण सांगू लागलेला आहे. सांडोनिया श्रीरामचंद्र माझा करी अंगीकार राम बापुडे कोण किंकर मज समोर यावया. मग म्हणजे तू त्या रामाची आशा सोड, आस्था त्या ठिकाणी रामाची सोड. काय म्हणजे त्या असणाऱ्या रामाजवळ असणाऱ्या त्या ठिकाणी पायदल चालणारा राम आहे. ना घर ना सांगाती ना घोडा ना काय म्हणजे त्या ठिकाणी एकला एक असणारा राम आहे. मी 14 चौकड्याचं राज्य करणार आहे. कामग नावाचं विमान माझ्यापाशी आहे आणि एवढं श्रेष्ठ विमानामध्ये बसवून तुला फिरण्याची क्षमता माझ्या अंगी आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणले त्या हीन दीन असणाऱ्या रामाची आस्था त्या ठिकाणी सोड, मला असणारं वरून त्या ठिकाणी घे. राजा रावण सीतामाऊलीला प्रार्थना करून बोलू लागलेला आहे. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. राम बापुडे ते किती तू का त्याची करेसी कांती ऐक त्या रामाची स्थिती ते मी तुझ प्रती सांगेना. राजा रावण सीतामाऊलीला सांगू लागलेला आहे, तू ज्याला आपला पती त्या ठिकाणी मानते आहे, ज्याची आस्था तू मनाच्या ठिकाणी धरली गेली तो तुझा असणारा पती राम आहे. तो राम कसा आहे त्या ठिकाणी हीन दीन आहे, ना सेवक ना दास ना काय वेळी त्या रामापाशी आहे त्या ठिकाणी. हीन दीन असणारा राम आहे त्या ठिकाणी.
ज्याची तू मनामध्ये आस्था त्या ठिकाणी धरली त्या रामाची काय अवस्था आहे, काय गती आहे, असणारी सीतामाऊली ऐक म्हणली तुला मी सांगतो तो राम कुठं आहे, कोण आहे, कसा आहे. वनवासी चिरवासी अन्नाविना तो उपवासी काय तू त्या ते भोगीसी भोगी मजसी त्रिविध भोग. मग राजा रावण सांगू लागला काय म्हणले तुझ्या रामाला म्हणले मनाच्या ठिकाणी म्हणले धरलेला आहे तो राम काय म्हणले त्या ठिकाणी पैदल चालणारा काय त्याच्यापाशी वस्त्र आहे का, धन आहे का, संपत्ती आहे का, काय म्हणले त्या रामापाशी. पायात घालायला चप्पल सुद्धा नाही, गावात कुठल्या नाही, रानानी वनानी काट्या बोराटीनी त्या ठिकाणी फिरणारा राम आहे म्हणले. काय खायला प्यायला म्हणले अखंड उपवास म्हणले त्या ठिकाणी खायला मिळत नाही म्हणून उपाशी राहतय म्हणले. आणि त्या रामाची आस्था जी धरली ती आस्था सोड माझ्या संग सुखानं म्हणले असणारा संसार कर मला सुखानं वरून त्या ठिकाणी घे. राजा रावण सांगू लागलेला आहे. गत विजयो श्रीरामचंद्र गत श्रीक वन गोचर त्यासी तू काया भोगीसी सुंदर भोगी निरंतर भोग माझे. मग तो राम म्हणले कसा आहे त्या ठिकाणी अगोचर असणाऱ्या वनामध्ये फिरणारा आहे, वनामध्ये राहणार आहे. आणि अशा अगोचर रामाबरोबर काय तू असणारा भोग त्या ठिकाणी घेणार आहे. म्हणून त्या रामाचा भोग त्या ठिकाणी सोडून घे, माझा बरोबर असणारा दिव्य भोग त्या ठिकाणी भोग मला वरून त्या ठिकाणी घे. माझी पट्टराणी त्या ठिकाणी हो. राजा रावण सीतामाऊलीला बोलू लागलेला आहे. रामाचे नाही शौर्य साठोपा स्त्री हरविली अल्पतप नाही परम कर्म प्रताप धैर्य स्वल्प श्रीरामा. मग म्हणले त्या रामाजवळ काय म्हणले रामाच्या अंगी ताकद नाही, शौर्य नाही, बल नाही, शक्ती नाही. असणाऱ्या स्वतः म्हणले रामानं म्हणले असणाऱ्या स्वतःची बायको म्हणले त्या ठिकाणी हारवून ठेवली म्हणले. स्वतःची बायको त्याला त्या ठिकाणी सांभाळता आली नाही. युद्ध करायचं म्हणलं तर त्याच्या अंगी बळ नाही, ताकद नाही, धाडस नाही म्हणले वय असणारं दुसऱ्या बरोबर वय करण्याचं. एवढा तुझा असणारा राम हीन दीन त्या ठिकाणी आहे. राजा रावण सांगू लागलेला आहे. धैर्य राम निधडा असता तरी का स्त्री लागे रडत पडता झाड झाडी का खेळ देता सीता सीता म्हणून. आणि एवढंच नाही तुला जर वाटत असेल तो राम असणारा धैर्यवान आहे, मग म्हणले एवढा धैर्यवान जर राम त्या ठिकाणी असता तर बायकोसाठी म्हणले वनात सगळ्या रडत बसला असता का म्हणले बायासारखं. एवढंच नाही सीता सीता म्हणून दगडाला मी कवटाळतोय, झाडाला मी कवटाळतोय म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी दगडाला ठेस काढतोय, तोंडावर पडतोय, सारखं म्हणले बायको 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 त्या ठिकाणी करतोय. एवढा धीरवान धैर्यवान त्या ठिकाणी असता तर म्हणजे एवढं बायकोच्या पायात म्हणजे त्या ठिकाणी रडला असता का राम तुझा. नाही धैर्य मज समान नाही राज्य मज समान नाही मजसी समान दान ही नदीन श्रीरामा. काय म्हणले त्या रामाजवळ माझ्यासारखं असणारं धन नाही, माझ्यासारखी असणारी संपत्ती त्या रामाजवळ नाही, माझ्यासारखं राज्य त्या ठिकाणी नाही. आणि एवढंच झालं तर माझ्यासारखा पुरुषार्थी म्हणले असणाऱ्या रामाजवळ त्या ठिकाणी पुरुषार्थही नाही. हीन दीन असणारा तुझा राम त्या ठिकाणी आहे. म्हणून त्या रामाची आस्था त्या ठिकाणी सोड आणि सुखानं माझ्याशी उपभोग त्या ठिकाणी घे. राजा रावण सीतामाऊलीला बोलू लागलेला आहे. नाही यश मज समान नाही समान सेनाधन नचले मजसी अंगवान ही नदीन श्रीरामा. त्या असणाऱ्या रामाजवळ म्हणले असणारं कसलंही यश म्हणले त्या ठिकाणी नाही, माझ्यासारखं असणारं सैन्य म्हणले आहे का म्हणले त्याच्याजवळ. आणि त्या रामाच्या अंगी शक्ती आहे म्हणतील तर त्याची ताकद म्हणजे माझ्या बरोबर युद्ध करण्याची सुद्धा त्या ठिकाणी नाही. म्हणून त्या हीन दीन असणाऱ्या रामाचा विचार त्या ठिकाणी सोडून माझा अंगीकार त्या ठिकाणी सीता कर. राजा रावण बोलू लागलेला आहे. नाही ज्ञान मज समान स्त्री हरविली अपेश गण वनवनी करीर्दन ही नदीन श्रीरामा. मी असणाऱ्या 14 चौकडीचं राज्य करणारा 4 वेदाचा असणारा विभाग पाडणारा ज्ञानी राजा रावण आहे. आणि एवढं ज्ञान म्हणले त्या रामाच्या अंगी आहे का म्हणले त्या ठिकाणी. हीन दीन अज्ञानी असणारा राम आहे त्या ठिकाणी.
आज्ञानी आहे म्हणून तर म्हणले बायकोसाठी रानावनात म्हणले त्या ठिकाणी झाडाला कावटाळतंय सारखं सीता सीता म्हणून म्हणले त्या ठिकाणी रडतंय. असा असणारा राम हीनदीन त्या ठिकाणी आहे म्हणून त्या रामाची आस्था सोडून माझा असणारा सुखान उपभोग त्या ठिकाणी घे. राजा रावण बोलू लागला. श्रीरामाची कथा वार्ता तुझं मी ऐको नेदी सर्वता मजपासून सुटली आता केवी रघुनाथा पावसी. मग म्हणले आता म्हणजे तू असणारा त्या ठिकाणी माझा ऐकला गेली. आता तुझी रामाची भेटच म्हणले कळवा त्या ठिकाणी घडवून आणत नाही. तुला रामाचं नाव ऐकायला मिळणार नाही. तुझी बातमी रामाला कळणार नाही म्हणले. असं आता तुला त्या ठिकाणी ठेवतो आणि पुन्हा कशी म्हणले त्या रामाची आशा धरती आणि कशी त्या रामाला त्या ठिकाणी साह्य व्हायला जाते तीच म्हणले आता बघतो म्हणले तुझ्याकडं. एवढंच नाही हे तुझं असणारं वय आहे. ज्या वयात असणारा उपभोग घ्यायचा ते असणारं तारुण्य यौवन पण तुझं असणारं व्यर्थ त्या ठिकाणी जाऊ लागलेलं आहे. म्हणून तू असणाऱ्या रामाची आस्था सोड सुखान माझ्याशी असणारा माझा अंगीकार त्या ठिकाणी कर आणि सुखान या असणाऱ्या तारुण्याचा असणारा उपयोग त्या ठिकाणी माझ्या सानिध्यात राहून त्या ठिकाणी उपभोग घे. राजा रावण सीतामाऊलीला बोलू लागलेला आहे. परदारा स्वयंभोगिता पाप लागेला लंकनाता राक्षसांची स्वधर्मता ऐकाता जानकी. मग एवढंच नाही सीतामाऊली तुला वाटत असल परस्त्रीचा अभिलाष त्या ठिकाणी धरला की लंकेचा राजा असणारा राजा रावण मरून जाईल नसणारं पाप म्हणजे त्या राजा रावणाच्या मस्तकावर त्या ठिकाणी बसल. तर आमच्या असणाऱ्या राक्षसाचा स्वधर्म आहे त्या ठिकाणी. मग समोर असणारी स्त्री असो ब्राह्मण असो किंवा कोणी म्हणजे त्या ठिकाणी असो समोर मानवाला की त्याचं भक्षण करणं ही राक्षसाची वृत्ती आहे. स्वधर्म आहे त्या ठिकाणी. म्हणून राक्षसाचा स्वधर्म काय सांगतोय ती मी म्हणजे सीतामाऊली तुला हा सांगतो आहे. राजा रावण सांगू लागलेला आहे. आम्ही हरणी परणारी बळेची भोगाव्या आणि जगरी परराज्याची थोरी बळेची करी हरावी. मग म्हणले आमच्या राक्षसाचा स्वधर्म म्हणले त्या ठिकाणी काय सांगतोय. असणाऱ्या परस्त्रीचा अभिलाष धरायचा बळच म्हणले असणारी ती स्त्री जरी सहाय्य नाही झाली तरी बळच त्या असणाऱ्या स्त्रीचं हरण करायचं तिचा असणारा उपभोग त्या ठिकाणी घ्यायचा आणि परराज्यावर आक्रमण त्या ठिकाणी करायचं आणि ते परराज्य ही आपल्या स्वाधीन त्या ठिकाणी करायचं. हा आमचा राक्षस धर्मच म्हणले आहे. देवदैत्य दानव मानवा बळेची विभांडोनी सर्व स्त्रियादी अपूर्व वैभव आम्ही स्वयमेव भोगावे. मग म्हणजे असणार देव दानव मानव कुणी बी म्हणले त्या ठिकाणी असू दे त्या देवाबरोबर आपल्या असणाऱ्या बळाच्या शक्तीवर म्हणले असणारं युद्ध त्या ठिकाणी करायचं. त्याला त्रास त्या ठिकाणी द्यायचा आपलं कामाला त्या ठिकाणी करायचं आणि कुठलाही असणारा मानव असला देव जरी असला तरी त्याच्याबरोबर असणारं त्या ठिकाणी भांडण करून त्या ठिकाणी हिरावून म्हणजे पळवून त्या ठिकाणी आणायचं. ही आमची असणारी वृत्तीच राक्षसाची म्हणले आहे. आग्रह सांडोनी आपुला सीते ऐक माझ्या बोला रामाती दुखेनी मला प्राण दिला लक्ष्मणे. मग सीतामाऊली ऐका म्हणले असणाऱ्या तू ज्या रामाची आस्था त्या ठिकाणी धरली त्या रामाचं सांगतो म्हणले ते रामाचा विचार मनातून काढून टाका. रामाची वाटच म्हणले बघायची सोडा. तो राम म्हणले असणारी सीतामाऊली सापडायला गेली म्हणून मनात रडता रडता राम मिळालाय म्हणले. राम कसलाही तुम्हाला भेटायला त्या ठिकाणी येत नाही म्हणून म्हणले त्या रामाचा विचार सोडा. राम मरण पावलाय म्हणून त्या रामाचा विचार सोडा माझा अंगीकार त्या ठिकाणी करा. राजा रावण सीतामाऊलीला बोलू लागलेला आहे. राम लक्ष्मण आले की नाही हा संदेह पिटला पाहावी सुखे अनुसारे माझे थाई म्हणून पायी लागला. मग म्हणजे राम लक्ष्मण जिवंत आहे ती
का मेले ती ही तुमच्या मनातला असणारा विचार म्हणले काढून टाका. राम लक्ष्मण दोघं बी म्हणले त्या ठिकाणी संपलेली आहे. ती तुमची रामाची भेट आता त्या ठिकाणी होत नाही. म्हणून त्या रामाची आशा सोडा, माझा स्वीकार त्या ठिकाणी करा, माझ्या बरोबर सुखाने माझा असणारा उपभोग त्या ठिकाणी घ्या. राजा रावण बोलू लागलेला आहे. तुझी पीड म्या धरिली भारी, राखीला से षण्मासांवरी, आता भोगीना बलात्कारी, अंगीकारी मज सीते. शेवटी राजा रावण रागावला गेला. सीतामाऊली कायच प्रत्युत्तर त्या ठिकाणी दिलं गेलं, सांगितलं गेलं. राजा रावण सांगू लागला, हे सीता ऐक म्हणजे आतापर्यंत असणारी भीड धरली गेली. आज वश होईल, उद्या वश होईल, ही केलं वश होईल, ती केलं वश होईल म्हणून वाट बघत होतो. भीड धरली. पण म्हणले आता जर तुम्हाला असणारं नाही वरून घेतलं, नाही मला वश त्या ठिकाणी झाले, तर बळजबरीनं तुझ्या असणारा तुला वश त्या ठिकाणी करून घेईन, तुझा अंगीकार त्या ठिकाणी करेन. असणारा राजा रावण सीतामाऊलीला बोलू लागलेला आहे. आना पालकी धरा छत्र, सीतेने वरिला दशवक्त्र, निशाने त्राहितारे सर्वत्र, करा गजर वाद्यांचा. आणि बळच म्हणले असणारा तुम्हाला त्या ठिकाणी धरीन, वश त्या ठिकाणी करून घेईन, असं सीतामाऊलीला बोलला गेला. लगेच असणाऱ्या सेवकाकडे बघितलं, गर्जना केली, आणणारे वल्ला पालकी. असणारी सीता मला वश झाली, असणाऱ्या डोक्यावर छत्र धरा, पालखी त्या ठिकाणी बसवा, घेऊन म्हणजे लंकेच्या ठिकाणी चला. म्हणून राजा रावण आरडू लागला. ऐसे रावणाचे वचन, सीतेने टाकिले उपेक्षून, दशापासी भुकेश्वान, दशानन देवी भुंके. मग एवढा राजा रावण त्या ठिकाणी सीतामाऊलीला बोलला गेला. पण मनाच्या ठिकाणी कसलाही राजा रावणाच्या बोलण्याचा विचार केला नाही. राजा रावणाच्या बोलण्याची उपेक्षणा केली, त्या बोलण्याला हीन त्या ठिकाणी मानलं गेलं. जसा भला मोठा हाती त्या ठिकाणी यावं, हातीच्या समोर कुत्र म्हणले त्या ठिकाणी भुंकावाच्या कुत्र्याकडे जसं हाती त्या ठिकाणी डुंकुनी बघत नाही, तसं असणाऱ्या सीतामाईनं राजा रावणाच्या वचनाचं असणारी उपेक्षणा त्या ठिकाणी केली. देखोनी उत्तम पक्वान्न, स्वयंवस्वसी जयश्वान, रावण दातोंडाचे शृण, सीते कारणे वसवसी. मग असणाऱ्या त्या ठिकाणी पंचपक्वान्नाचं ताट त्या ठिकाणी भरलेलं असावं, आणि वसवस असणारं कुत्र धावतच म्हणजे त्या अन्नाचा उपभोग घेण्यासाठी धावत त्या ठिकाणी यावं. तसं हे पंचपक्वान्न रूपी असणारं ताट म्हणजे सीतामाऊली आहे. वसवसा कुत्रा असणारा राजा रावण आहे. हे अन्न भक्षण करण्यासाठी कुत्रारूपी राजा रावण त्या ठिकाणी धावू लागलेला आहे. पण सीतामाऊलीला कसलीही असणाऱ्या राजा रावणाविषयी असणारी त्या ठिकाणी मनामध्ये कसलाही विचार त्या ठिकाणी आलेला नाही. उपेक्षणा राजा रावणाच्या वचनाची करू लागलेली आहे. देखोनी दैवाचा गोळा, झटकू दावे जेवी कावळा, तेवी देखोनी जनक बाळा, रावण काळा डोंबका ग. जसा असणारा म्हणजे दही भाताचा असणारा काला त्या ठिकाणी असावा, दही भात असावा, आणि तो खाण्यासाठी कावळ्यानं एकाएकी झडप त्या ठिकाणी मारावी. तसं राजा रावण म्हणले सीतेचा अभिलाष धरून म्हणले डोम कावळ्यासारखा टपून म्हणले सीतेला धरण्यासाठी टपत बसलेला आहे. रावण देखोनी सीता, पहिली बाधा न बाधे चित्ता, बैसली आसे निशंकता, श्री रघुनाथाचे नेटे. मग एवढा राजा रावण भीतीयुक्त त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे, दरारा त्या ठिकाणी दाखवू लागलेला आहे. पण सीतामाऊली निशंक निधड्या छातीनं असणाऱ्या राजा रावणाच्या समोर आहे. त्या ठिकाणी कसलीही राजा रावणाविषयी भीती नाही. अखंड मुखामध्ये रामनामाचं स्मरण आहे, आणि प्रभू रामचंद्राच्या रामनामामुळे निशंक निधड्या छातीच्या असणाऱ्या त्या ठिकाणी सीतामाऊली आहेत. एवढं जरी राजा रावण भीतीयुक्त दाखवू लागलेला आहे, तरी सीतामाईला कसलीही राजा रावणाविषयी भीती नाही, मनामध्ये शंका त्या ठिकाणी नाही. अशा निर्भय अवस्थेत सीतामाऊली आणि म्हणजे बसलेल्या आहेत. सीता पतिव्रता आपण, सभाय श्रीराम परिपूर्ण, हे स्मरण नित्य स्मरण, मानी रावण तृणप्राय. मग त्या ठिकाणी असणारी सीतामाऊली कशी आहे, सत्य पतिव्रता असणारी सीतामाऊली आहे. आणि परत म्हणजे सर्वांगाच्या भोवती रामनामाचं कवच आहे त्या ठिकाणी.
अंतर्बाह्य अवस्था सीतामाऊलीची राममय अवस्था आहे त्या ठिकाणी. मग म्हणले असणारं एवढं सगळं म्हणले अंतर्बाह्य राम त्या ठिकाणी असताना कसली भीती त्या ठिकाणी कोणाची वाटणार आहे. निर्भय अवस्था आहे. अखंड प्रभू रामचंद्राचं राम नामस्मरण त्या ठिकाणी चालू आहे. त्याच्या जोरावर राजा रावणानं किती बी असणारी भीती त्या ठिकाणी दाखवली, दडपशाही करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, तरी निर्भय निशंक अवस्था असणाऱ्या सीतामाऊलीची त्या ठिकाणी म्हणले आहे. ऐकोनी रावणाचे वचन प्रलोभयुक्त समाधान साधू पुढे भूकेश्वान तत्समान मानी सीता. मग म्हणली त्या ठिकाणी एवढं राजा रावण त्या ठिकाणी म्हणली सीतामाऊलीला बोलू लागलेला आहे, तरीही सीतामाऊली निशंक शांतपणानं त्या ठिकाणी बसलेली आहे. जसं एखादा असणारा साधू म्हणजे ध्यानस्थ त्या ठिकाणी बसावा आणि ध्यानस्थ बसल्यानंतर एखादा असणारा कुत्रा येऊन म्हणजे त्या ठिकाणी भुंकावा, तो साधू म्हणजे आपल्या असणारं जे ध्यान आहे त्या ध्यानाचा भंग होऊ देत नाही. ती कुत्र भुंकत आहे त्याचा विचार सुद्धा त्या ठिकाणी करत नाही, कानावर सुद्धा त्या ठिकाणी ऐकायला जात नाही. तसं सीतामाऊलीची अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे. एवढा राजा रावण बोलू लागलेला आहे, तरी कसलंही सीतामाऊलीचं असणारं रामस्मरण त्या ठिकाणी भंग पावत नाही. रामस्मरणाच्या जोरावर राजा रावणाची कसल्याही भीतीचा प्रभाव सीतामाऊलीवर त्या ठिकाणी भले पडत नाही. जे विधा तोंडाचे घुबड तैसी रावणाची बडबड तेसी तेसी न लागे गोड तद्विधी चाड पवित्र. 10 तोंडाचं असणारं घुबड त्या ठिकाणी असावं, सारखं म्हणजे गुहू 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 त्या ठिकाणी करावं. तसं म्हणजे ही 10 तोंडाचं किडूक राजा रावण आहे. म्हणजे कितीतरी म्हणजे 10 तोंडानं त्या ठिकाणी बडबड करताय म्हणले, पण त्या बडबडीचा काहीही परिणाम म्हणजे सीतामाऊलीवर त्या ठिकाणी होत नाही. ऐकू येऊन न ऐकल्यासारखी अवस्था सीतामाऊलीची आहे. अखंड रामनामाचं स्मरण आहे. त्याच्यामुळं या राजा रावणाला शून्य त्या ठिकाणी सीतामाऊलीनं मानलेलं आहे. कसलीही भीती नाही, निर्भय अवस्था सीतामाऊलीची म्हणजे त्या ठिकाणी आहे. आदिशा लागी तळपे मासा परदारा भोगी रावण तैसा श्रीराम बाणाचा पडेल फासा हे लंकेशा लक्षण. जसं असणारा पाण्यामध्ये असणारा मुक्त विहार करणारा मासा त्या ठिकाणी असावा आणि असणारा त्या ठिकाणी एखादा मासे धरणाऱ्या कोळ्यानं त्या ठिकाणी गळ टाकावा, काहीतरी आमिष त्या गळाला लावावा आणि गळ पाण्यात सोडावा. त्या आमिषासाठी मासा धावत येऊन म्हणजे त्या गळाला त्या ठिकाणी अडकून बसावा. तसा हा राजा रावण म्हणजे ह्या सीतारूपी आमिषाला त्या ठिकाणी भुली पडलेला आहे आणि हे आमिष आपल्याला त्या ठिकाणी गिळायला मिळावं म्हणून त्या ठिकाणी असणाऱ्या सीतारूपी असणाऱ्या आमिषाला त्या ठिकाणी असणारा टपून त्या ठिकाणी बसलेला आहे. पण म्हणजे तिथंच असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा असणारा म्हणजे बाणरूपी असणारा त्या ठिकाणी गळ येणार आहे. त्या गळाला म्हणजे असणारा त्या ठिकाणी आमिष असणारी सीतारूपी त्या ठिकाणी लागणार आहे आणि सीतारूपी आमिषाला धरायला गेल्यावर मासा जसा अडकला जातो तसा त्या आमिषाला राजा रावण त्या ठिकाणी असणाऱ्या बाणरूपी गळाला त्या ठिकाणी अडकणार आहे आणि प्रभू रामचंद्राच्या बाणानं राजा रावणाचा काटा त्या ठिकाणी म्हणजे निघणार आहे. काम सर्पा लागला रावणासी कडू परदारा गोड होय त्यासी लहरी येता राम बाणेसी क्षणार्धासी निमेला. मग म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या राजा रावणाला म्हणजे त्या ठिकाणी काय अवस्था झालेली आहे, कामरूपी असणारा स्पर्श त्या ठिकाणी झालेला आहे. कामरूपी ताप त्या ठिकाणी चाललेला आहे. मग म्हणजे ताप आलेला साधक जसा बडबड बडबड त्या ठिकाणी म्हणजे नाही ती बडबड त्या ठिकाणी करतो, तसा हा सीतामाऊली विषयी काम असणाऱ्या राजा रावणाच्या मनाला त्या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे. म्हणून तो बडबड बडबड त्या ठिकाणी करू लागलेला आहे. आणि मरते समयला म्हणजे असणारा मरणारा साधक म्हणजे त्या ठिकाणी जशी वायपट व्यर्थ बडबड बडबड त्या ठिकाणी सुटते आणि अचानक त्याचा असणारा घात म्हणजे त्या ठिकाणी होतो, देहातील प्राण निघून जातो. तसं म्हणजे राजा रावणाला आता म्हणजे सीतामाऊलीचा अभिलाष त्या ठिकाणी झालेला आहे.
त्या अभिलाषामध्ये बरोबर त्या ठिकाणी करू लागलेला आहे. एके दिवशी असणारा राजा रावण म्हणले मरोल म्हणले सीता माऊलीच्या आमिषानं त्या ठिकाणी म्हणले जाणार आहे. असो हे सावधान सीता लोकलज्जेच्या लौकिकार्था आडकाडी करुणी हाता लंकानाथा शिकवत असे. असो हे सावधान सीता लोकलज्जेच्या लौकिकार्था आडकाडी करुणी हाता लंकानाथा शिकवित असे. मग ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. असो म्हणले ही असणारी सीता माऊली त्या ठिकाणी बाह्यकारी बघितलं गेलं लोक लज्जेसाठी हे सर्व असणारी सीता माऊली त्या ठिकाणी कार्य करू लागलेले आहे. राजा रावणाविषयी भीती आहे, मनात संकोच आहे, हे बाह्यकारी त्या ठिकाणी दिसतंय. पण या राजा रावणाला त्या ठिकाणी धाडा शिकवायचा आहे. राजा रावणाला जाग्यावर त्या ठिकाणी आणावं म्हणून म्हणजे हे लोकलज्जेसाठी असणारं कार्य सीता माऊली त्या ठिकाणी म्हणजे करू लागलेले आहेत. ग्रंथकर्ते सांगू लागले. श्री गणेशाय नमः. जन्मोनी ब्रह्मयाचे वंशी रावण भाग्ये वेद विभागेसी तो तू परदारा अभिलाषीसी वृत्तामरसी अधर्मे. कथेचा अनुसंधान ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. राजा रावणाला सीता समजावून सांगू लागल्या, शिकवू लागल्या. ऐक बाबा म्हणले, मोठाच्या घरी जन्माला आलेला आहे, तुझा वंश काही सामान्य आहे का? ब्रह्मदेवाच्या वंशातला आहे, ब्रह्मकुळातला आहे. आणि असं असताना तू असं अधर्मानं वागावं का? अरे किती ज्ञान आहे तुझ्याकडे. वेदाचं खंडन केलं म्हणजे काय केलं? वेदामध्ये जसं वाक्य आहे त्या वाक्य विरुद्ध केलं. कधीच ते वेदातलं जे वाक्य आहे त्या प्रत्येक शब्दाच्या तो विरुद्ध केलं म्हणजेच खंडन केलं, त्याचं ऐकलं नाहीये. अशा पद्धतीने तू प्रत्येक वेदाचं, ब्रह्मदेवानं लिहिलेला वेद आहे आणि त्या वेदाचं विभाजन केलं, त्याच्या विरोधामध्ये वागला. अशा पद्धतीने जे तुला शोभत नाही अशी कामं पवित्र कुळामध्ये येऊन तू करायला, असं सीता बोलतात. जेवी आशुची विकल्पवंता रिद्धी सिद्धी नय हाता ते मी सती श्रीरामकांता तुझं लंकनाता पवित्रता. आणि सीता माता सांगतायत राजा रावणा एखादा साधक आहे पण विकल्प आहे. रिद्धी सिद्धी प्राप्त करण्यासाठी आशुच आहे, त्याच्या मनामध्ये घर केलेला आहे, विकल्पानं दोषानं भरलेला आहे, तर त्याला रिद्धी आणि सिद्धी योग साधना ज्याला पाहिजे ते मिळत नाही. तशाच पद्धतीने तू आहे, तुझ्या मनामध्ये सुद्धा पूर्ण दोष भरलेला आहे. आणि मी रामचंद्राची कांता आहे, ब्रह्मांड नायकाची पत्नी आहे, तुझ्यासारख्याला कशी मिळेल, कशी प्राप्त होईल? सीता बोलतात. साई भोज त्या शुकासी सांडोनी जाता नारळीसी ते फळ भक्षो म्हणता त्यासी चंचू बंगेसी तळमळी. सीता माता सांगू लागल्या रावणा एक पोपट आहे किंवा पक्षी आहे, तांदूळ ती पक्षी खात असतं, त्याच्या चुचीनं त्याचं खाद्य काय आहे? पक्षाचं तांदूळ. तांदूळ टाकलं की ती चुचीनं उचलून खातं. पण तीच पक्षी जर नारळ खायला गेला तर त्याची चोच त्या ठिकाणी असणारी तुटून जाईल. नारळ कडक आहे, टणक आहे, त्या पक्षाला खाता येणार नाही. तसं मी तुला जिरणार नाही, मी तुला पचणार नाही, असं माता सीता बोलतात. देवी तू त्यजुनी स्वदारा भोगू जाता परदारा दुःखी होशील गादस शिरा बाणदारा श्रीरामाच्या. आणि तशा पद्धतीने राजा रावणा तू स्वतःला 80,000 आहेत ना, त्यांचा उपभोग घे. माझ्या जर त्या ठिकाणी अभिलाषा केली तर मरून जाशील. रामाच्या बाणानं तू त्या ठिकाणी तुझा संवार होईल कुळासहित, असं सीतामाता बोलतात. तुझ्याची स्त्रिया लंकनाता स्वरीचे परपुरुषाशी रमता त्याची तुझं न माने पवित्रता दोहींच्या गाता तू करीसी. सीतामाता आहेत ती जगदंबा आहे, जगत जननी आहे, ज्ञानाचा सागर आहे. त्यांनी सांगू लागले राजा रावणा पकड, मनामध्ये धर, समज तुझ्या 80,000 आहेत त्या, आणि तुझ्याच 80,000 मध्ये जर एखाद्या पुरुषाबरोबर गेली पळून तर तुला कसं वाटेल? तू ते दोघांनाही मारशील,
अरे मग मी पण कोणाची तरी बायकोच आहे. जसं तुला तुझी बायको दुसऱ्या बरोबर गेलेली पळ जमत नाही, तू त्या दोघांनाही मारून टाकशील, तसंच मी सुद्धा रामाची पत्नी, मीही कुणाची तरी बायको आहे. अरे तू तर लंकेचा राजा आहे, त्रैलोक्य राजा श्री रघुनाथ, त्याचा पाहू नको अंत. त्रैलोक्याचा राजा आहे तो, त्याची मी पत्नी आहे, मग मी तुला कसं स्पर्श करू, असं माता सीता बोलतात. देवी मी श्रीरामाची कांता, तुळसी बोलणे अपवित्रता, कैची अंगसंगाची कथा, मला रुता अभिलाषे. अरे त्या रामाची मी बायको आहे, ब्रह्मांड नायकाची पत्नी आहे, आणि अशी असताना अरे तुझ्या सोबत बोलणं सुद्धा पाप आहे, तुझ्या बरोबर संवाद करणं हे सुद्धा अपवित्रता आहे, हे सुद्धा माझ्या सारख्याला ते पाप आहे, मग तुझ्या बरोबर अंगसंग कसा करू, असं माता सीता बोलतात. आत्मप्रमेन सर्वत्र जो पाहे तो ज्ञान नर, आत्मप्रमेन सर्वत्र जो पाहे तो ज्ञाता नर, जैसे रक्षावी स्वदार तैसे परदारा संरक्षी. आणि सीता माता सांगतायत राजा रावणा, ज्ञानी जगामध्ये तोच आहे, जसं आपल्या बायकोचं संरक्षण करतो, आपल्या पत्नीचं जसं संरक्षण करतो, तसंच परस्त्रियेचं सुद्धा संरक्षण करावं लागतं. जसं तू आपल्या बायकोला सांभाळतो तशा पद्धतीने त्या असणाऱ्या परस्त्रीची सुद्धा तशीच सुरक्षा केली पाहिजे, तिला तिचा सांभाळ तसाच केला पाहिजे, हेच ज्ञानी पुरुषाचं लक्षण आहे, असं सीता बोलतात. मनसे श्रीराम जरी दुरी, परितो तुझ मज माझारी, नांदत आहे निरंतरी त्याची चोरी चालेना. अरे तू मगापासून म्हणाला राम मेला, राम गेला, कुठं जाणार आहे राम? राम कुठंच जात नाही, राम तुझ्यामध्ये आहे, राम माझ्यामध्ये आहे. रामे विना सर्वथा तिळ भरी ठाव नाही रीता, असो जन्म मरण वार्ता, पुढील कथा अवधारा. लक्ष्मण शक्ती अध्याय 43. रामाशिवाय जगामध्ये तिळा एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही. जळी स्थळी काष्टी पाषाणी सकळ, आहे वनमाळी जेथे तेथे. प्रत्येक ठिकाणी भगवंत आहे. तुझ्यामध्ये राम आहे, माझ्यामध्ये राम आहे, चार आचारांमध्ये राम आहे. त्या रामापासून आपल्याला जाताच येत नाही, कारण राम सगळीकडे आहे, असं माता सीता बोलतात. गोई बेने जो पळून जाये, जिकडे पाहे तिकडे गोळे, तैसाची श्रीराम माझा पाहे, सबाई आहे परिपूर्ण. अरे बाबा, एखाद्याने विचार केला मला राहायचंच नाही जमिनीवर, मग कुठं जाणार आहे? जमिनीच्या भीतीनं पळून पळून तू जाणार आहे कुठं? कुठल्या जरी गावाला गेला तरी जमिनीवरच राहणार आहे ना, का हवेत राहणार आहे? कुठं जरी गेला तरी जमीन आहेच, जमिनीपासून पळता येत नाही. तसं रामापासून लांब जाता येत नाही बाबा. राम आहेच, तू कुठं बी जा, राम आहे. जसं कुठं जरी गेला तरी जमीन आहे, जमिनीपासून पळता येत नाही लांब, तसं रामापासून जाता येत नाही. राम आहेच, कुठंही आहे, तुझ्या जवळ आहे, माझ्या जवळ आहे, असं माता सीता बोलतात. त्याशी न चले चोरी मारी, तयाची भोगिता पैनारी, घसा निवटील सेजेवरी, संसारावरी उर नेदी. अरे बाबा, त्या रामचंद्र आहे तो, आणि राम प्रत्येक ठिकाणी आहे, आणि त्या रामाला दोन गोष्टी चालत नाही. पहिलं कपट आणि दुसरी चोरी, आणि तो दोन्ही बी केले. रामासोबत तो दोन्ही पण केलेला आहे, कपटही केलंय आणि चोरीही केली. तेवढं रामाला जमत नाही. बाकी मग अपराधी निरपराधी श्रीराम पाहे समान बुद्धी. रामाला सगळं चालतंय, फक्त दोन गोष्टी चालत नाही, चोरी आणि कपट. ते दोन्ही तो केलेलं आहे. त्यामुळे आता संसारामधून तुझं नाव कट. आता रामाच्या बाणानं तू निश्चितच मरशील, असं सीता बोलतात. मज पासोनी न सुटे सीता, ऐसे बोलसी ते ऋता, रामे गेलासी लंकनाता, सबायता निवटोनी. अरे बाबा रावणा, तुला असं वाटतंय की माझ्यापासून सीता कधीच सुटणार नाही. भ्रम आहे, भ्रम. तुझ्या मनामध्ये पूर्ण ती विकल्प आहे, ती टाकून दे मनामधून. अरे रामाने तुला गिळून टाकलंय का नाही? श्रीराम लक्ष्मण मारलिया वरी, माझ वैरी नाही संसारी. युद्धकांड. रावण सांगतोय आपल्या सैन्याला, ही दोघं मारली, मला पुन्हा वैरीच नाही जगाच्या पाठीवर. रामानं तुला गिळून टाकलंय, तुला अखंडित रामाचं ध्यान आहे.
सदोदित रामाचं तू असणार आहे त्या ठिकाणी राम आहे का नाही, राम येईल कधी मारील असं तुला धास्ती लागले, त्या रामाची दहशत आहे म्हणजे रामाने तुला घेऊन टाकलंय असं माता सीता बोलतात. जोची भोग स्वदारेसी तोची भोग परदारेसी, एके पाविजे स्वधर्मासी एके नरकासी जाईजे. सीता माता बोलतायत हे बघ राजा रावणा, भोगापासून मिळणारं सुख एकच आहे. आपल्या स्वतःच्या पत्नीपासून जी सुख भेटतं तेच दुसऱ्याच्या पत्नीपासून भेटतं, परदारेपासून भेटतं. पण दोन्हीमध्ये फरक काय आहे? आपापल्या पत्नीचा उपभोग घेतला तर स्वर्गाला जात आहे, धर्म वाढतो त्यांना. आणि जर तोच परस्त्रीशी रत झाला तर नरकाला जात आहे, अधपतनाला जात आहे. दोन्ही मधून मिळणारं सुख एकच आहे, पण एका सुखानं त्या ठिकाणी कल्याण होतं, स्वर्गाला जातं, आणि दुसऱ्या सुखानं नरकाला जातं, अधपतनाला जातं. सीता बोलतात जो भोग सुकरा सुकरीसी तो भोग इंद्रा उर्वशीसी, भोग समता सर्वांची परदारे पासी अधपात. आणि राजा रावणा ऐक जरा, शिकवायला लागले, लक्ष देऊन ऐक काय सांगते. जो असणारे सुख डुक्कर आणि डुकरींना जे सुख भेटतं तीच सुख इंद्र आणि उर्वशीला भेटतं. सुखामध्ये आहे का? एकच काम भावनेचं एकच सुख आहे, भोगाचं एकच सुख आहे. प्राण्याला जेवढं सुख आहे तेवढंच माणसाला आहे. तशा पद्धतीने पण परस्त्रीपाशी अधपतन आहे, परस्त्रीपाशी नरक आहे असं सीता बोलतात. हित सांगे ते दस शिरा सुख भोगावी स्वदारा, मजार पावे श्रीरामचंद्रा कुळगोत्र रक्षणार्थ. राजा रावणा मी माझ्यासाठी नाही सांगत, हित ते करावे, तुझ्या हितासाठी सांगते बाबा. मला रामचंद्रापाशी दे आणि स्वतःचं कल्याण करून घे. कशाला कुळाचा नाश करायला लागलाय? मला रामचंद्राला अर्पण करून टाक. जिथून आणले रामापासून आणले रामाला दे आणि तुम्ही आनंदाने राहा असं माता सीता बोलतात. परदारा ते तव माता सकळ संमत वेदशास्त्रार्था, मात्रगामी परदार भूता धपाता जाशील. अरे बाबा रावणा, परस्त्री ही आई असते. आपली पत्नी सोडलं तर जगात बघ सगळ्या स्त्रिया भगिनी किंवा माता असाव्यात, आणि परस्त्री ही आई असते. अशा पद्धतीने परस्त्रीचा जर अभिलाष केला तर तू नरकाला जाशील, मरून जाशील असं माता सीता बोलतात. ऐसे बोलूनी सीता सुंदरी रावण महापापी भारी, त्याचे अवलोकन न करी झाली पाठमोरी जानकी. आणि अशा पद्धतीने सीता बोलत असताना राजा रावण महापापी आहे. पापी वेगळं आणि महापापी वेगळं. राजा रावणानं अत्याद्भुत पाप केलं होतं म्हणजे परस्त्रीचं हरण, रामचंद्राच्या कांतीचं हरण केलं. सीतेने विचार केला याला शिकवण्यात सांगवण्यात उपयोग नाही, म्हणून राजा रावणाला पाठीमोरा. राजा रावणापासून सीतेनं तोंड फिरवलं. ऐका, सीता होताची विमुख झाले रावणा परम दुःख, क्रोध लोभ शांतवन पूर्वक दशमुख अनुवादे. आणि राजा रावणाला पाहिलं. एवढं बोलत असताना सीता मातेनं तोंड फिरवलं, रावणाला पाठीमोरा झाली. तोंड फिरवल्याबरोबर राजा रावणाला दुःख झालं, अंतःकरणाला खूप दुःख वाटलं, भयंकर राग आला. पण गिळून शांत अनुआज्ञेनं नम्रतेनं राजा रावण काय बोलतो ऐका. ऐकोनी सीतेचे दृष्टचिन्ह क्रोधाविष्ट दशानन, सर्वांगीसी कंपायमान कायापन बोलत. सीतेचं बोलणं ऐकलं राजा रावणाची तळपायाची आग मस्तकाला गेली, कारण त्याला ती पटतच नाही, आवडत नाही. त्याला सांगितल्यानंतर त्याला जमतं का? जी कधीच येत नाही ती बळ्या चालत ऐकल का? आपलं आधी ऐकल का? पूर्ण नाही. चहा पिल्या का निघून जाणार, त्याला आवडच नाही. तसं सीतेनं एवढं सांगितलं पण राजा रावणानं ऐकलं नाही. राग आला, भयंकर राग आला. आणि रागाच्या आयुष्यामध्ये राजा रावण काय बोलतो ऐका. मी तव स्वय राक्षस राजा देवदानव माझ्या प्रजा, दृष्ट वचने अपमान माझा श्रीराम भार्या तू करीसी. आणि राजा रावण बोलू लागला. राग आलेला पण शांत बोलतो ऐका. भयंकर राग आलेला आहे पण शांत बोलतो. रागामध्ये शांत बोलणं खूप अवघड आहे बरं, जमत नाही. पण राजा रावणाला सगळं जमत होतं.
त्यानं त्या ठिकाणी सांगितलं, हे बघ सीते, अरे त्रिभुवनामधली सगळीच देव, दानव, गण, गंधर्व, किन्नर, सूर, असुर, मानव सगळी ह्या माझ्या प्रजा आहे. ही माझ्या आज्ञेचं कधीच उल्लंघन करत नाही. मला बोलायचं तर लांबच राहिलं. ही माझ्या आज्ञेत राहतात, मला वंदन करतात. तू सगळ्या सोबत इथं 4-5 सगळ्या राक्षसी आहेत ना, त्यांच्या सोबत तू माझा अपमान करायली असं रावण बोलू लागला. मज रावणा देखता दृष्टी देव दानव कापती पोटी तू तवदीट आहेस मोठी वदसी गोष्टी अपमाने. अरे मी बघितल्याबरोबर मी जर आलोय असं जर कळलं तर देव दानव सगळी थरथर कापतात. आलंय राजा रावण आलाय, सगळी बसलेल्या जागेवर थरथर कापतात. एवढी आपली दहशत आहे, एवढा आपला दरार आहे, आणि तू माझा त्या ठिकाणी अपमान करते, मला राग येईल असं बोलते. अशा पद्धतीने रावण सांगू लागला. माझ्या स्त्रीपुत्रा देखता मज निर्भस्ती लंखनाता तुझ्या करावे म्या गाता परिस्त्री वदिता निषिद्ध. आणि राजा रावण सांगू लागला, सीते जरा माझ्या बायको लेकराचं तरी विचारतात की त्यांच्यासोबत माझा आपण धडाधड तोंडावर बोलायला लागली, मागं पुढे नाही. माझ्यासोबत माझी बायका लेकरं असताना त्यांच्यासोबत तू बोलायला लागली. हे बघ म्हणले, उगाच स्त्री आहे म्हणून मी तुला सोडायलोय, नाहीतर कधीच तुला मारलं असतं असं बोलू लागला. तुझे अंगसंगाची आरती तुझे अंगसंगाची आरती क्रामक्रोधाची करीन शांती तुझी माझा अतिप्रीती तुझे अंगसंगाची आरती क्रामक्रोधाची करीन शांती तुझी मज अतिप्रीती वदत तरदी न करवे. तू मी तुला मारला असतं पण का मारित नाही त्याचंही कारण आहे. देखो निया तुझी मूर्ती अति उल्हास झाला चित्ती तुझे सांगसी निश्चिती आम्ही चित्ती मानिले युद्धकांड अध्याय 50. अरे तुझी मूर्ती बघितल्यावर मला एवढा आनंद आहे. तुला बघितलं की माझ्या डोळ्याला सुख होतं म्हणून तुला मारू वाटत नाही. तुला न मारण्याचं तेच कारण आहे. माझे असणारा तुला माझ्या महारामध्ये न्यावं, तुझा उपभोग घ्यावं ही माझी इच्छा आहे. मला जेवढा असणारा काम आहे तो काम तुझ्यासोबत शांत करावा अशी माझी इच्छा आहे, म्हणून तुला मारू वाटत नाही असं रावण बोलू लागला. शेकीतून देशी अंगसंग तुझा करीन अंगभंग वेगवेगळा ले विभाग तुझे सर्वाग चेदिन. हे बघ आता धमकी देऊ लागला. विनंती केली, पाया पडला, हात जोडले, सगळं झालं. आता शेवट म्हणजे धमक्या. ह्या धमक्याला घाबरणार आहे सीता. धमकी देऊ लागला. हे बघ आता शेवटचं सांगायला लागलोय, बस झाला आता. जर तू माझी गोष्ट ऐकली नाही, माझ्या बरोबर राजमहालामध्ये आली नाही तर तुझ्या अंगाचे तुकडे करील असं रावण बोलू लागला. वाणीशी श्रीरामाची शक्ती ते तव मनुष्य बापुडे किती केवी येईल लंके प्रती विचार चित्ती न करेसी. अरे तो राम माणूस आहे, राम माणूसच आहे की. राजा रावण सांगतोय श्रीराम विष्णू संपूर्ण लक्ष्मण शेष अवतार जाना तरी का गेला सुग्रीवा शरण शुद्धार्थ जाण सीतेच्या युद्धकांडात 21 कुंभकर्णाच्या संवादामध्ये विषय आहे. अरे जर राम विष्णूच आहे, लक्ष्मण शेषच आहे, मग वानराला का शरण गेला? तसंच राम माणूस आहे, पायानं चालणारा तो राम आहे का नाही तेही माहिती नाही. त्या रामाची आसक्ती सोड, त्याची इच्छा सोड, माझ्या बरोबर आनंदाने संसार कर, डबल रिपीट लग्न करू, सगळं आपल्या घरी सामान आहे असं राजा रावण बोलू लागला. सीता नेली लंकेसी हे कोण सांगेल रामापासी दुर्गट मार्ग न कंटे द्यासी समुद्रासी काय करी. आणि राजा रावण जो बोलू लागला, राम जो आहे पायानं चालत येणार आहे, पायानं चालत येणार आहे, त्याला येता येणार नाही. लंकेला दुर्धर समुद्र आहे आणि समुद्राच्या चारी बाजूनं, लंकेच्या चारी बाजूनं समुद्र आहे. त्याच्यामुळं रामाला पायानं समुद्र ओलांडून लंकेमध्ये येता येणार नाही असं रावण बोलू लागला. श्रीराम बापुडे चरण चाले सीता विरहे भुलले भुली आगाध समुद्राची खोली उतरवली केवी जाय. अरे राम बापुडाय, माझ्या लंकेमध्ये येण्यासाठी राम बापुडाय, तो पायानं चालत येणार आहे. माझ्यासारखं काम विमान त्याच्या पशी आहे का?
माझ्यासारखी आकाश मार्गाची गती त्याच्यापाशी आहे का? नाही. मग अशीच बाबा गेले ना, माझ्यासारखं धन नाही, माझ्यासारखी संपत्ती नाही, माझ्यासारखं बळ नाही, माझ्यासारखं ज्ञान नाही, माझ्यासारखं ऐश्वर्य नाही, माझ्या बरोबरी करल असं रामापाशी काहीच नाही. आणि विचार जर समुद्राचा केला तर समुद्राची खोली अथांग आहे. एवढी खोली आहे की रामाला लंकेमध्ये येता येणार नाही असं रावण बोलू लागला. श्रीराम राक्षसा बातुके ते मी बक्षीन महाकौतुके लक्ष्मण गिळीन चुळोदके यतानुसुके मज भजे. अरे राम म्हणजे माझ्या बरोबर खेळणं आहे. जसं लहान लेकरू बाहुली बरोबर खेळतं ना, तसं राम ही माझ्यासाठी भक्ष्य आहे. रामाला एकाच घासामध्ये खाऊन टाकीन. लक्ष्मणाचा तरी विचारच करू नको, पाण्याची चूळ भरल्यासारखं त्याला गिळून टाकीन. अशा पद्धतीने राम आणि लक्ष्मण यांची ताकद माझ्या पुढे चालणार नाही, ते माझे भक्ष्य आहेत असं रावण सांगू लागला. तुझसीतेसी राम संगती कदान गडे कल्पांती मदानुसरे अनन्य प्रीती सांड्या सक्ती रामाची. अरे तुझी आणि रामाची आता इथून पुढे कधीच भेट होऊ देणार नाही. नाही होऊ देत नाही, मरतय पण भेट होऊ देतोय का? तुझी आणि रामाची मी जिवंत आहे तोपर्यंत कल्पांती भेट. आता याचं आयुष्य 6 महिने राहिले होतं, कधीच कल्पांती सुद्धा तुझी त्या ठिकाणी भेट होऊ देणार नाही. एवढी ताकद आहे. रामाच्या गोष्टी सुद्धा तुझ्या कानावरती पडू देणार नाही असं रावण बोलू लागला. पित्याने दिदला दवळून राज्यहीन स्वधर्महीन नाही अन्न नाही धन अतिदीन श्रीराम. अरे त्या रामापाशी काय आहे आता सध्या? माझ्याकडे बघ जरा. त्या असणाऱ्या रामापाशी काहीच नाहीये. बापानं हाकलून दिलं, घराच्या बाहेर काढलं, अंगावरचे कपडे सुद्धा काढून घेतले होते, काही ना सगळं काढून घेतलेलं आहे, वल्कल परिधान केलेलं आहे आणि राज्यामधून हाकलून दिलेला आहे. त्या ठिकाणी असणारी यश बळ कीर्ती प्रताप माझ्या एवढा त्या रामाकडे नाही असं रावण बोलू लागला. नित्य तृणाचे शयन मुखी घालावया न मिळे पान वनवासी न मिळे अन्न अतिदीन श्रीराम. राम अत्यंत दीन आहे. वनामध्ये रोजच पंचपक्वानाचं जेवण कोण द्यायला लागले रामाला? कोण देणार आहे रामाला जेवण? कधी फळं खायची, कधी पाणी प्यायचं. फळच नाही भेटली, पाणी नाही भेटले तर कधी कधी उपवास गळत होते. जेवण मिळत नाही, टायमाला पाणी मिळत नाही. आणि जेवण पाणी केल्यावर मग ती असतं बघा, मोठी लोक पान खाते, जेवण झाले की पान खात्यात, तसं तीही रामाला भेटत नाही. जेवणच भेटत नाही तर पान कुठनं भेटणार आहे असं रावण बोलू लागला. नाही वस्त्र नाही भूषण नाही अभ्यंग तैलमर्दन जटावळील्या वल्कर परिधान अतिदीन श्रीराम. रामापाशी त्या ठिकाणी असणारी वस्त्र नाही, एकच वल्कल परिधान केलेले. मी रोज इस्त्रीचे कपडे घालतोय, आहेत का रामाला कपडे घालायला? वस्त्र नाही, भूषण नाही, पुन्हा त्या ठिकाणी असणारं तैलमर्दन नाही, अंघोळ अभ्यंग स्नान रामाला कधी सुद्धा नाहीये. अत्यंत दीन अशा प्रकारचा तो राम आहे असं सांगतात. श्रीरामासी बळ असते तरी कावनी रडत राहते तयासी वेना पयते राम निश्चिते अतिदीन. अरे रामापाशी बळच नाही. आहे का रामापाशी बळ? जर रामाकडे ताकद असती तर वनावनामध्ये हिंडला असतं का? सीते सीते म्हणून दगडांना झाडांना कवटळलं असतं का? ज्या अर्थी वनामध्ये रडत हिंडतोय त्या अर्थी रामापाशी बळ नाही. राम अत्यंत दीन आहे असं बोलू लागला. चपायचं काय ते मज समान नाही बळ मज समान नाही दळ मजसीन करवे सळ राम केवळ अतिदीन. आणि राजा रावण पुढे सांगू लागला, ऐक म्हणले, माझं एवढं बळ, माझ्या एवढी ताकद, माझ्या एवढं सैन्य, माझ्या एवढी संपत्ती रामापाशी नाही. मग काय आहे रामापाशी? अति दीन, अत्यंत दीन चेहरा आहे त्या रामाचा, काहीच नाहीये त्याच्यापाशी असं रावण बोलू लागला. बैसोनिया वनवासी झुंजावया राक्षसांशी रामे मिळविले वानरांशी ते यामासी निजमुक्ती. अरे बाबा, सीता रावण सांगू लागला, सीते ऐक म्हणले, ज्या रामाचं तुला वाटतंय राम इथं येईल, पण ज्या रामाची आशा तू मनामध्ये धरून बसले तो राम, त्या रामानं आता आमचे राक्षस फिरत असतात रामाच्याच पाठीमागे काय काय करतोय काय काय नाही बघायला. त्या रामानं वानर सैन्य मिळवले. वानर
ते तर आमचं खाद्य आहे, आमचं भक्ष्य आहे, असं रावण बोलू लागला. श्रीराम होनी वनचर वनी मिळविले वानर त्याचे गिळती निशाचर भक्ष साचर ते आम्हा. आणि रावण सांगू लागला सीते तो असणारा राम वनवन हिंडू लागलेला आहे आणि वनामध्ये त्यानं वानर गोळा केले आणि वानर तर राक्षसांचं खाद्य आहे. राक्षसांचं जाऊ द्या, माझ्या भावाला जर उठवलं एक तरी वानर राहणार आहे का? कुंभकर्ण आल्यावर वानर घेऊन टाकील ते आमचं भक्ष्य आहे, आमचं खाद्य आहे, असं रावण बोलू लागला. रावण सांगे साक्षी कुणी ऋषी भाष्य डमरू पुराणी ते भाष्य ऐकले कानी ते सीते सावधानी अवधारी. आणि रावण सांगू लागला ऋषी भाष्य. रावण सांगू लागला सीते तुला जर मी सांगितलेलं पटत नसेल तर पुरावा सांगतो, प्रमाण देऊन सांगतो, ऐक. ऋषीच्या मुखामधून ऐकलंय आणि त्याला ग्रंथ पुरावा डमरू पुराण, त्यातलं ते ऋषींनी सांगितलेलं वाक्य आहे ते मला कानावरती पडलं, मला सांगितलेलं आहे तेच तुला सांगतो, ऐका. रंभास्तंभ गर्भाती सुकुरु त्याहुनी औरार आरोवार तुझा उरो या लागी बोली जे रंभोरू श्लोकात सादर अवलोकी. आणि राजा रावण सांगू लागला ऋषींच्या मुखामधून डमरू पुराणामध्ये असे काही श्लोक आहेत तर त्या श्लोकांचा तुला अर्थ सांगतो, ऐक. रंभ जसं असणारा केळीचा गाभा असावा तशा पद्धतीने असणारा त्या ठिकाणी अत्यंत अरुवार सुंदर असणारी तुझी कंबर आहे आणि अशा पद्धतीने म्हणून उर्वशींना किंवा रंभेना रंभरू असं या ठिकाणी म्हणतात. अत्यंत सुकुमार असणारा त्यांची त्या ठिकाणी कंबर लावण्य असतं, असं रावण बोलू लागला. श्रीदशवदन जे का देव थोरापती पावती सर्व माझे रंगी वंगेल राघव विमुख स्वयंमेव लक्ष्मणेशी. आणि राजा रावण सांगू लागला, त्यानं ऐकलं होतं पण उलट सांगू लागला. ती राक्षसांची जातच असते, एक तर ऐकायचं नाही, ऐकलं तर सगळं उलटच सांगायचं. असं लिहिलं होतं का ऋषींनी? असं सांगितलं होतं का? राजा रावण सांगू लागला, ऐक सीते, त्या ऋषींच्या मुखामधून डमरू पुराणामधलं वाक्य आहे की त्रिदेव जे आहेत त्या त्रिदेवासहित सगळे देव लोक माझे हित आपत्ती भोगतील. हे बरोबर असेल कदाचित, पण माझ्या बाणाच्या हातून माझ्या सामर्थ्यानं रामचंद्र भंगेल, त्याचा असणारा शौर्य संपल, तो माझ्या पुढे त्याचा पराजय होईल, असं रावण सांगू लागला. माझी या कंदनात रणी भंगलिया रघुनाथ वानरे होता वातात राक्षस समर्थ बक्षितील. आणि माझं आणि रामाचं युद्ध सुरू असताना मी कशातलं सांगायला लागलोय? ऋषीच्या मुखामधून ऐकलेलं आहे म्हणून तुला सांगायला लागलोय, त्याला पुरावा आहे, ऐक. पूर्वी जी ऋषींनी महाराजांनी सांगितलेलं आहे ते असं आहे, माझं आणि रामाचं जर युद्ध सुरू झालं तर त्या युद्धामध्ये रामचंद्राचा पराजय होईल, वानरे सगळे वाताहत होतील, ते मरून जातील, लक्ष्मणासहित रामचंद्राचा पराजय होईल, तो माझ्या बरोबर विमुख होईल, असं रावण सांगू लागला. सीता सज्ञान बोले सुंदर रावण श्लोक हा साचार लोकनिया तिन्ही सप्ताक्षर करी उच्चार श्लोकाचा. आणि सीतेने सांगितलं, रावणा तू ऐकलंय ती बरोबर आहे पण तू मधले ओवे सोडून दिलेले आहेत, तू बरोबर ऐकलेलं नाही. ऋषींनी जो श्लोक सांगितलेला आहे तो अर्थ सांगितलाय, त्याच्यामधली जी तुझ्या पराजयाची वार्ता त्या श्लोकामध्ये आहे तू लपवलंय, सांगितलं नाही. तो श्लोकामधले 7व्या क्रमांकाचा जो अक्षर आहे ते अक्षर तू लपवलंय, ते लपून तू त्याचा अर्थ सांगायला आहे, असं सीता बोलू लागले. रावणा तू अति लगिष्ट मूर्खत्वे वासी दाटी कंठ 7वे अक्षर लोपनिस्पष्ट वाची गडगडाट श्लोकार्थ. सीतेने सांगितलं, रावणा तुला जो डमरू पुराणातला ऋषींनी सांगितलेला श्लोक आहे त्याचा अर्थ, त्या श्लोकामधले 7वं अक्षर तू लपवलंय, ते उघड आणि ते असणारं 7वं अक्षर बघ, त्याच्यामध्ये काय अर्थ आहे. तू जो मला सांगितलंय त्या अक्षरामध्ये सगळा
उलटा अर्थ तू ते अक्षर लपवलंय. त्या अक्षराचा त्या श्लोकाचा अर्थ मी सांगते, ऐका. ऐकोनी भाष्य अलंकानात असत्य वचन नवदे सीता श्लोकाची या भविष्यार्थ सावधानता अवधारी. आणि राजारावने त्या श्लोकाचा अर्थ तुला वाटतं काय मला बाबा कळत नाहीत? मला सगळं कळत आहे. तुझी श्लोक सांगितलाय ना त्याचा तू अर्थ चुकीचा सांगितलाय. त्या श्लोकाचा अर्थ मी तुला सांगते आणि माझा अर्थ कधीच चुकत नाही. माझा अर्थ सत्य आहे. त्या श्लोकाचा अर्थ तुला सांगते, लक्ष देऊन ऐक. भविष्यार्थ आहे याती गण ग्ल्यानी पावेल दशवदन रणविजयी रघुनंदन सका लक्ष्मण समवेत. असा श्लोकाचा बरोबर अर्थ आहे. तू लपवलाय म्हणून तू त्या ठिकाणी तसा सांगू लागला. पण खऱ्या श्लोकाचा अर्थ असा आहे. काय आहे? ग्लानी पावेल दशवदन. त्या श्लोकाचा असा अर्थ आहे की रणामध्ये रामच विजयी होणार आहे. रामाला विजय भेटणार आहे. लक्ष्मणासहित रामाचा विजय होणार आहे. रावणाचा अपमान होणार आहे. अशा प्रकारचा अर्थ माता सीता सांगू लागल्या. वानरसेना आगवी उंचावेल विजय गौरवी रावण नेताळोनी रागवी रामराज्य पदवी ती लोकी. आणि त्या श्लोकाचा पुढे अर्थ सांगते, ऐक. त्या श्लोकाचा असा अर्थ आहे की सगळी वानर सेना विजयाच्या उंच शिखरावरती जातील. वानरांना विजय भेटणार आहे. वानरांना रणांगणामध्ये यश प्राप्त होणार आहे आणि तुला त्या ठिकाणी रामचंद्र मारून टाकतील असं त्या श्लोकाचा भविष्यार्थच अर्थ आहे असं माता सीता सांगतात. सीतेने कथिता श्लोकार्थ कोपे तिचा करावया घात रावणे उचलिला हात वृक्ष हनुमंत कोपला. सीतेनं खरा अर्थ सांगितला. रावणाला राग आला. रावणानं सांगितलं होतं ते लपून लपून काय काय सोडून दिल्या होत्या त्या श्लोकातले म्हणून सांगितलं. असंच असतं बघा. अखर रामायण ऐकत नाहीत लोक. एखादाच मुद्दा उचलतात त्याच्यावरच बोलत बसतात. पूर्ण ऐकावं लागतंय. सीतेनं पूर्ण सांगितलं. रावणानं तेवढं एकच वाक्य ऐकलं होतं त्याच्या विजयातून तेच गर्जना करून सांगू लागलं. सीता म्हटली तसं नाही. असा श्लोकाचा अर्थ सांगितल्याबरोबर राजा रावणाला भयंकर राग आला. आता तिचा वधच करावा म्हणून कंबरेची तलवार काढली आणि या दोघांचा संवाद बजरंग बली हनुमान वृक्षावरनं ऐकत होते. त्यांनी बघितलं भयंकर राग हनुमंताला आला. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. रावणे उचलिता हात सीता निर्बसती लंकानाथ कामुत्तर जरोत्तर मरणोत्तर झालासी. राजा रावणाने हात असो पांडुरंगा करू प्रथम दुसरे जण संतांच्या ज्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कधीचा विस्तार बाबाजी सद्गुरुत असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान आहे. राजा रावणाला राग आला. रागाच्या भरात सीता माऊलीला हात उघडल्याबरोबर असणाऱ्या सीता माऊलीनं बघितलं. सीता माऊली म्हणाले हे कामाने माजलेले म्हणले असणारे भांडण नाही ती बरं का. तिथं काय आरोपांना कोण गुळ खोबरं नसते. आरेला तुला तरेला आरेला तुला असते जर तर असतं म्हणजे कामाने मनमत झालेला आहे. कर्माने मनमत झालेला आहे. मरणाच्या खाईत टेकलेला राजा रावण लक्ष देऊन ऐक. कोपला देखोनी लंकानाथ सीता मशक प्रायमानित श्रीराम स्मरण अति समर्थ निशंक नित्य जानकी. राजा रावण एवढा रागावलेला आहे. सीता म्हणलं हात उगारलेला आहे तरी निधड्या छातीच्या सीता माऊली अजिबात घाबरल्या नाही. ठोक ठाक त्या राजा रावणाला बोलू लागलेले आहेत. प्रभू रामचंद्राचं नामस्मरण चालू आहे. चिंतन चालू आहे. त्या चिंतनाच्या नामस्मरणाच्या जोरावर राजा रावणा एवढा घाबरला एवढा रागावला तरी सीता माऊली घाबरले नाही. दुःखदायक रावण वचन अखंड धारा सर्वे वर्षे घन तेने डळमळे नाशी तेचे मन जेविका गगन बिंबेना. दुःखदायक शब्दाने राजा रावण जसं म्हणजे पावसाच्या धारा पडाव्यात तसे सीता माऊलीवर दुःखदायक किळसवाणी शब्दाने राजा रावण किती बोलू लागला. आपण आता ऐकले सगळं सगळं एवढा बोलू लागला. पण सीता माऊलीला थोडाही फरक पडेना. आणि आताच्या सीता माऊली ऐका ना कसा फरक पडायला लागलाय. सीता माऊली आहे का? आताच्या म्हणतोय मी. आताच आहे ते का? मग आता लगेच ऐकत येत्या. दुसरीची गाडी असते तिसरीची चौथी असते चौथ्याची माडी असती. तरी सीता माऊली अजिबात घाबरतच नाही. पण हे सीता माऊली सुद्धा असणाऱ्या अजिबात घाबरल्या नाहीत. राजा रावणाने एवढी प्रलोभनं दिली तरी एवढं बोलल्या तरी घाबरल्या नाहीत. निशंक असणारा मनात कुठल्याही प्रकारचा डगमग न करता जसं मध्ये असणारा
पावसाने म्हणजे आकाश भिजतच नाही, तसं राजा रावणाच्या बोलण्याने सीतामाऊलीला काही फरक पडेना. रावणाची वचने लागवे मनी मृग जळ हे लावे, वा वा. त्याची झाडावया गर्व पर्वे निजानुभवे बोलत. राजा रावणाचं बोलणं म्हणजे सीतामाऊलीला ती कसं वाटू लागलं. मृगजळ असतं का ती झळ्या आपण त्याला झळ्या म्हणतो आपल्या भाषेत, त्याला शास्त्राचं नाव आहे मृगजळ. त्याच्यात खरं पाणी असतं का? आपल्याला वाटतं पाणी, त्या हरणाला वाटतं पाणी म्हणून ती धावतं. तसं त्या मृगजळासारखं राजा रावणाचं बोलणं की ऐकणं सीतामाऊलीनं तुडून टाकलं, मोडून टाकलं म्हणजे आता. पण असणाऱ्या राजा रावणाचा गर्वहरण करण्यासाठी, एवढा माज उतरण्यासाठी सीतामाऊली काय म्हणू लागली ऐक. सीतेचे वचन अति गुह्यार्थ स्वहित आणि परहित दोन्ही अर्थी असता समर्थ शुद्ध शब्दार्थ अनुवादे. सीतामाऊलीचं बोलणं म्हणजे कसं आहे, एका दगडात दोन पक्षी. स्वार्थ बी आहे आणि दुसऱ्याचा बी असणारा परमार्थ. दुसऱ्याचा बी स्वार्थ होईल, आपला बी स्वार्थ होईल. स्वार्थही साधला जाईल आणि परमार्थही साधला जाईल. दोन्ही गोष्टी असणाऱ्या साधल्या जातील हे हेतून असणाऱ्या सीतामाऊली सुंदर असं राजा रावणाला बोलणार आहेत. त्या शब्दाचा अर्थ लक्ष नाही का असं ग्रंथकर्ते म्हणतात. जे विकार शुद्ध पुण्यकीर्ती ती सनातळे अपकीर्ती तैसी रावणाची दुष्ट दुरुस्ती सीता सती स्पर्शेना. एखादी असणारी शुद्ध पुण्याची मूर्ती असते, पण लय नाव ठेवते ती, करून दमले देवपूजाला लागले. असं असणारे लोक नावं ठेवणारी भरपूर असतात म्हणले, पण ते असणारा त्या लोकांकडे लक्ष देत नाही. तशा प्रकारचं असणारा सीतामाऊलीनं राजा रावण एवढं जरी बोललं तरी त्याच्या बोलण्याचा थोडाही देहाला असणारा स्पर्श होऊ दिला नाही म्हणले असणारा. आणि म्हणले सीतामाऊली पुढे काय बोलू लागली ऐका. देवदानव सेवा करीती लंका राज्य यश कीर्ती यावरी जोडली अपकीर्ती सीता सती चोरोनी. ऐक राजा रावणा, खरंच तू म्हणतो ती मोठा आहेस, त्याच्यात काय मी जी काय बोलणार आहे त्याच्याविषयी काही दोष नाही किंवा डाग नाही, काही नाही. 33 कोटी देव बांधवडीत आहेत राजा रावणा. 14 चौकड्याचा राज्य, एवढा विषय तुला बरं आहे. 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आहेत, 80,000 दादले आहेत, नवग्रहांना बिडी टाकलेले आहे. तू एवढं यश असणारं मिळवलेलं आहे राजा रावणा तुम्ही ह्या असणाऱ्या जगताच्या ठिकाणी. पण डाग लागला, अपकीर्ती एका गोष्टीविषयी झाली. परत स्त्री असणारी त्याबरोबर रामचंद्राची सीतामाऊली चोरली, एवढ्या कीर्तीचा झेंडा तुझा फडकत असताना एवढीशासाठी अपकीर्ती झाली. शिवाचा सेवक प्रसिद्ध चोरिता श्रीरामाची वधू ऐसा रावण बुद्धिमंदू पापबद्ध झाला असी. म्हणत होती माणसं राजा रावण म्हणजे असणारा प्रसिद्ध असारा त्या महादेवजीचा सेवक आहे, दास आहे. बघा ना, बघितलं आपण कालच्या याच्यात कसं आळवलं महादेवजीला राजा रावणाने, कुणाची टाप नाही आजपर्यंत आळवायची, असा प्रसिद्ध असणारा राजा रावण. पण तोच राजा रावणाने म्हणजे असणारे त्या प्रभू रामचंद्राची असणारी स्त्री सीतामाऊली पळवून आणली. एवढा राजा रावण बुद्धिमंत हुशार म्हणते ती, लैन्याने म्हणते ती, पण कसं पाप केलं राजा रावणा तुझे तूच जाण. चोरी करोनी लंका नाता पळू पासी तू केवता श्रीराम बाणाचे आघाता तुझं कोण आता राखील. चोरी करून पोट भरत नसतं किंवा दाट टोकरून पोट भरत नाही राजा रावणा. चोरी केली तू कुठवर पळशील जिथपर्यंत पळशील तिथपर्यंत प्रभू रामचंद्राचं बाण तुझ्या भागचा हलणार नाही, नक्की तुझा घात झाल्याशिवाय राहणार नाही राजा रावणा. असं सीतामाऊली स्वार्थाच्या हिताच्या गोष्टी राजा रावणाला सांगू लागलेले. दाता पिता सोमसविता अनयम विदाता कोपलिया श्री रघुनाथा हे सर्वता न राखती. तुला वाटल राजा रावण 33 कोटी देव माझ्या घरी बांधवडीत आहेत, गणगंधर्व 100 किन्नर आहेत, यम आहे, ब्रह्मदेव आहेत, विष्णू परमात्मा भगवंत आहेत, सर्व महादेवजी सर्व देव आहेत, म्हणून तू त्याच्या आश्रयाने वसशील. गणपती बाप्पा सुख करतात, दुःख हरतात, हे प्रभू रामचंद्र रूपी दुःख आहे, लवकर मिटवून टाका. पण ते सुद्धा तुला असणार दाद देणार नाहीत. राजा रावणा तुझं रक्षण कोणीही करणार नाही. जरा नीट सांग. लोको जाता शिवपुरी शिवमारी त्रिशूळे करी बरं. माझ्या स्वामींची चोरली नारी प्रत्यक्ष वेळी तू माझा. राजा रावणा म्हणजे असणार तू म्हणजे तू फार भक्ती करतोस म्हणले त्या महादेवजीची,
म्हणून त्या महादेवजी जवळ जाशील आणि लपशील त्या प्रभू रामचंद्राच्या बाणाच्या भेन. पण महादेवजी तुला तिथं त्या दिवशी सुट्टी देणार नाहीत म्हणले असणार. त्यांच्याजवळ त्रिशूळ आहे, त्या त्रिशूळाने तुला कालच्यासारखं मारल्याशिवाय राहणारच नाही तू महादेवजी म्हणले. म्हणून नको रे राजाराम असला नाद करू. अनेकांनी नाद केला पण वाया गेलाय असल्या बाबतीतला. पण म्हणले असणाऱ्या राजा रावण लक्ष देऊन ऐक म्हणले, महादेवजी सुद्धा असणारा तुझ्या काय मार घेणार ना, ते सुद्धा प्रत्यक्ष तू माझा वैर आहे असं म्हणतील. श्रीरामकांता जगज्जननी विशेषी माझी गुरुपत्नी, का चोरली हे अभिलाषोनी तृतीय नयनी जाळील. जगताचा असणारा आधार असणारे प्रभू रामचंद्र आहेत आणि जगत जननी जगाची आई सीता माऊली आहे. आणि त्या सीता माऊलीची तू चोरी केली, मग असणारे प्रभू रामचंद्र माझे गुरु आहेत. तुला गुरुपत्नीचा अभिलाष धरला, गुरुपत्नी चोरून आणली म्हणून महादेवजी सुद्धा तुला गप बसणार नाही. तर म्हणले दनादन टोले देतील बाबा, आपल्यासारखं बस जाऊ द्या, काम करा आणि खावा असं म्हणणारे नाही. ती म्हणले वाचा या परी गालंकानाता चोरिया श्रीरमाकांता, कोणी नाही गा रक्षिता तुझं तत्वता मारी. तिसरा डोळा पहा, महादेवजी तुझ्याविषयी असणारे उघडतील आणि तुला जाळून टाकतील राजारावना. म्हणून तुला सोडवणार, तुझं संरक्षण करणार, तुझं पाठीला काय या जगताच्या ठिकाणी कोणी नाही का. माणसं काय म्हणते माहितीये का, आज कुठल्याही बाबतीत तुम्हाला सांभाळू बरं का, पण असल्या बाबतीत नको बाबा म्हणते ती का नाही. म्हणते तिसरं आपण ऐकतोय कसं काय असलं, एकटं या राहावा खावा पिवा जावा, पण दोघं बाबा पुन्हा ती मला म्हणता कुठले आमच्या घरी म्हणले तुम्ही आश्रय दिला म्हणून म्हणले असणारे कुणी सांभाळणार नाही म्हणले, कुणी सुद्धा तुझा असणारा राजा रावण असणारा रक्षण करणार नाही. नको नाद करू. मनसी मज आहे दळबळ, श्रीराम एकाकी निर्बळ, श्रीरामाचे बळ प्रबळ एक प्रांजळ सांगेना. तू म्हणशील माझ्या बरोबर असणार सेनापती रूपी प्रजा रूपी भरपूर बळ आहे. भरपूर आहे की नाही, घरच्या घरीच 1 लाख पोरण 6 लाख ना. तू एवढं बळ एवढं काही सैन्य आहे, तू म्हणशील माझ्याजवळ एवढी लोक आहेत माझ्याजवळ. पण प्रभू रामचंद्रासमोर सगळे निर्बळ आहेत, कुणाची सुद्धा ताकद चालणार नाही. राजा रावणा म्हणले असणारा त्या बळाची ताकद माझ्या मालकाच्या हातामध्ये, माझ्या असणाऱ्या मालकाच्या देहामध्ये किती ताकद आहे ऐकायची का राजा रावणा. लक्ष देऊन ऐक. ताटिका मारली आणि सुबाहू, मारीच मारिला त्याचा बाहू, विरोध करिता गर्व बहु, गरण गौरव बाणे एके. ऐक म्हणले असणारा ज्याच्या ताकदीवर तू म्हणजे असणारा फिरतो इकडून तिकडं फिरतो, त्याचं नाव आहे असणारा सुबाहू आणि मारीच मामा. मामाच्या जीवावर लय उड्या मारतो, सारखं आजीच्या गावाला पळतोस. पण त्या मामाला मारीची मामाला प्रभू रामचंद्राने एका वाराने संपवलं. सुबाहूला म्हणले असणारा एकनिष्ठ वाऱ्याचा बाणाचा वारा लागला, समुद्राच्या कडेला जाऊन पडला. म्हणजे एवढ्या प्रभू रामचंद्राच्या बाणामध्ये ताकद आहे. एकलेनी बाणे रामे गण, 14 सहस्र राक्षस गण, त्रिशरा मारिला खरदूषण, रणकंदल जनस्थान. एकले प्रभू रामचंद्राने जनस्थानाच्या ठिकाणी 14,000 राक्षस खर दूषण त्रिशरा संपून टाकलं आणि जनस्थान ब्राह्मणाला दान केलं. एवढं आमचे प्रभू रामचंद्र आहेत. लाज नाही तुझ लागुनी, शूर्पणखा सखी भगिनी, तिचे नाक कान कापुनी विटंबनी धाडिली. लाज वाटायला पाहिजे राजा रावण तुम्हाला म्हणले. बाकीच्या तर सांगत नाही, आमचे खर दूषण त्रिशरा म्हणजे गणेशाई की तुझी बहीण म्हणजे असणार आहे. शूर्पणखा बघितली तुझी परिस्थिती, इथं तुला मी म्हणायला दिलं म्हणजे असणार कशी सांगत होती गाराने म्हणजे तुला ते नाक कापलं कान कापलं. एवढी विटंबना तुझ्या बहिणीची केली तरी अजून तुला तळ्यावर येत नाही म्हणल्यावर तू कसला रे माणूस असं असणार. राजा रावणाची निर्भीसना सीता माऊली बोलून करू लागल्या. तुझं येता तिच्या काही वारी, प्रथम झाला सी भिकारी, चोरणी श्रीरामाची अंतुरी भयकरी पळाली. नक्कीच्या काही वार तू घेतला. आपण 14 चौकड्याचा राजा, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, शुद्ध सोन्याची 7 कोटी घर आहे ते राजा रावणाची. 14 किलो तर उमर आहे त्याच्या घराला, अशी 7 कोटी सोन्याची घर असणारी राजा रावणाची. पण असला राजा रावण त्या आपल्या बहिणीचं ऐकून भिक्षा पात्र धरले हाती त्याची झिने लाजिरवाणी. एवढा राजा भला म्हणता लंकेचा राजा पण भिकारी झाला. निस्तं अविलास धरला, नाव निस्तं काढलं तर एवढं राजा रावणामध्ये असणार बहिणीच ऐकलं भिकारी झाला. आणि प्रभू रामचंद्राची सीता मावली तू
चोरून आणली ती एकदाच हनुमंतरायांनी बघितलं तुझ्या महाग आलत. किती घाबरला म्हणले. आकाश मार्गाने जायचं सोडून पाताळात न निघालास. मुखन दाविता रामासी बाण भये पालासी दाके लंके माझी लपसी आणि जलपसी दावाडीवर. म्हणून आता लय मोठा गाव्या हंत म्हणजे बड्या वार्ता. अरे राजा रावणा, ज्या वेळेस म्हणजे असणार मला पळवून आणलंस त्यावेळेस प्रभू रामचंद्राला कोण दाखवलं का? तुझ्या ताकद होती, हिंमत होती तर त्यांच्या समोरनं मला उचलून आणायचं होतं का? गपचीप आणलं म्हणजे त्या पर्णकुटीच्या ठिकाणातून. आणि बाणाच्या भीतीने एवढा पळाला घाबरून म्हणले असणार मला ह्या लंकेत आणून ठेवलं राजा रावणा. आणि आता काय बडे बाता मारता. जटायुसी करिता रण मज देखता आपण दाती तुवा धरले तृण काय अंगवन वानिसी. काय मोठाडपणा सांगतो मी असा आहे मी तसा आहे म्हणले. गप म्हणजे एक जटायू पक्षी, त्या जटायू पक्षी परत समोर तो हात टेकलं. बस मला युद्ध करायचं. कप्तानी मारलं तू म्हणून मेला ती नाहीतर मेला तर नव्हतं तू तिथंच मेला असता राजा रावणा. पण राम भक्त असणारे कपट करत नाहीत, खरं बोलणारे सत्य बोलणारे राम भक्त आहेत. त्याच्यामुळे तू वाचलास नाहीतर संपला असता. आता उगम मोठेपणा माझ्या खुशी बोलू नको. मला माहितीये तू कसला आहे काय आहे ती वाचा. सीता निर्वस्ती लंकानाता हनुमान हासे वा, वा, वा. देखोनी जानकीचा पुरुषार्थ अतिविस्मीर्ण वानर. आणि अशा प्रकारचे निर्व्यसनांना ठेवीस राजा रावणाला सीता माऊली ठेवत आहेत. हनुमंतराय त्या झाडाच्या त्या डोलीतून ऐकत आहेत. हसू लागले पण हसत म्हणून आवडलं काय सीता माऊली एवढा मोठा राजा रावण एवढ्या राक्षसीने तलवार हातात आहे इकडून तिकडून सगळे त्याच्या गावात हम कुछ कम नाही. त्यांच्या गावात जाऊन सीता माऊली असं बोलतात म्हणल्यावर हनुमंतरायला आश्चर्य वाटलं. आणि आश्चर्याने पुढे काय करू लागले. श्रीरामे मारुनी खर दूषण दोघे बंधू स्वये बैसोन वाटा केला आपला आपण सावधान अवधारी. उगाच बसले तिथं झाडावर आणि विचार करायला लागले. आता म्हणले प्रभू रामचंद्राने खरं दूषण मारल्यात म्हणले आहे का नाही. दोघं भाऊ दोघे मारले खरं बस दूषण म्हणले असणार. मग आता आपण पुढचं कोणी कसं मारायचं काय मारायचं याचा वाटा करू म्हणले असणार. असं हनुमंतराय विचार करू लागले. ज्येष्ठ वाटा श्रीराम द्विगुण रावण आणि कुंभकर्ण कनिष्ठ वाटा लक्ष्मण इंद्रजित जाण एकाकी. मोठा वाटा थोरला वाटा म्हणजे राजा रावणाचा आणि कुंभकर्णाचा. जाऊ दे त्या प्रभू रामचंद्राकडे म्हणले असणार. दुसरा असणारा वाटा लक्ष्मणजीचा आहे ती इंद्रजितासाठी जाईल म्हणले असणारा. पुढं उद्धट वीरवाडीसी वाटा दिदला हनुमंतासी शिष्टाई दिदली अंगदासी नळनिळांसी सेतू. आणि उद्धट असणारे शूरवीर पराक्रमी म्हणजे हनुमंतराय म्हणजे आपण वाटून टाकू त्यांचं काम कार्यक्रम आपण करून टाकू म्हणजे असणार. अंगदेवरा शिष्टाई करतील भांडण मिटवायचं काम करतील का तर भांडण नाही मिटवलं तर करणाराला बी पाप दोघाला बी पाप लागतं. म्हणून ती पाप संपवण्यासाठी शिष्टाई करावं लागते मध्यस्थीपणा. मिटलं तर मिटलं नाही मिटलं तर मग दोघाला बी पाप मारणाराला बी पाप. ती बी इकडचं बी 2-4 जणांना मारणारच आहे की भांडणात काय मारामारीच असते त्याच्यामुळे पाप लागतच. आणि ते पाप लागू नये म्हणून शिष्टाई अंगदेवराज करतील म्हणले. आणि नळ असणारे शेतबंधनाचं काम करतील. समस्त सैन्यासी श्रीरामे दिले सुखीवासी वीरव्रती विभागांशी वानराशी समजावी. मला असणारे बाकीचे जे असणारे अनेक सैन्य आहेत त्या सैन्याचं असणारा सुग्रीव राजाकडे काम सोपवलेलं आहे. अशा प्रकारे वीर वृत्तीचे शूरवीर पराक्रमी असणं नळनीळ हनुमंत जांबुवंत ह्यांना वेगवेगळे असणारे कामं सांगितली. श्रीराम स्वय सच्चिदानंद घन त्यासी तू मनसी अतिदीन श्रीरामाचे महिमान सावधान अवधारी. आणि अशा प्रकारचे सीता माऊलीनं वाटणी सांगून टाकली राजा रावणाला. बघ बाबा तुझं आमचं असं ठरलंय सावध राहा असं ठरलंय मग सांभाळून ठेव तुझी माणसं असं सांगितलं. परत असणारे सीता माऊली म्हणू लागल्या आमचे प्रभू रामचंद्र महात्म्य सांगतो. आमचे प्रभू रामचंद्र सच्चित आनंद आहेत. सत्य तू विठ्ठला सत्य 3 वेळेस सत्य असं असणार. सत्य प्रभू रामचंद्र सत्य स्वयंप्रकाशित आहेत. चित्त स्वयंप्रकाशित आहेत त्यांना दुसऱ्याच्या उजाडाची काही गरज नाही. आणि आनंद विग्रही आहेत. आनंदाचा मूळगड्डा असणारे आमचे प्रभू रामचंद्र आहेत म्हणजे. आणि तू त्यांना म्हणतोस अतिशय हीन आहेत दिन आहेत. अरे प्रभू रामचंद्राची जी काही महत्य आहे जी मोठाळपणा आहे जी महिमा आहे तुला अजून कळलंच नाही.
ऐकायचं का सांगते सीता माऊली म्हणू लागल्या. राम नाम नित्य स्मरणी शिवंदित पायवनी ब्रह्मा गाली लोटांगणी देवा शिरोमणी श्रीराम. देवांमध्ये शिरोमणी श्रेष्ठ असणार कोण असेल तर आमचे प्रभू रामचंद्र आहेत. म्हणजे प्रभू रामचंद्राचं नित्य नामस्मरण महादेवजी करतात. हरी हरी मंत्र हा शिवाचा म्हणजे अखंड प्रभू रामचंद्राचा असणार भजन हे करतात आणि पूजन हे असणारे बाप्पा महादेवजी राम महादेवजीचं पूजन करतात आणि महादेवजी भजन प्रभू रामचंद्राचं करतात. म्हणजे एवढंच नाही असणाऱ्या त्यांच्या असणाऱ्या चरणाची धूळ सुद्धा असणाऱ्या आपल्या मस्तकाला लावतात. म्हणजे ब्रह्मादिक असणारे सुद्धा प्रभू रामचंद्राला आमचे लोटांगण घालतात. असे सर्वात श्रेष्ठ महादेव आमचे प्रभू रामचंद्र आहेत. एकांती पैसोनी चंद्र चुडे नित्य श्रीराम पडे त्याने निंदीजे तुवामुळे मरण रोकडे तुझ आले. एकांताच्या ठिकाणी बसून अखंड महादेवजी श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम म्हणतात. म्हणले आणि अशा प्रभू रामचंद्राला तू राजारामा नाव ठेवतोस. म्हणले एक ना एक दिवस तू नक्की मरशील बघ. जो जो श्रीरामाची निंदा करी शिवसापेक्षे त्याचे मारी आपुला स्वामी तो केला वैरी मूर्ख संसारी तू ह्या संसारात आला जन्म मरणाच्या आणि ह्या संसारात जन्म मरणाच्या मनुष्य जन्माच्या संसारात आला आणि संसारात येऊन भली मोठी चूक राजारावना तुम्ही केली म्हणजे असणार का. जो कोणी प्रभू रामचंद्राची निंदा करतो जो कोणी प्रभू रामचंद्राला नावं ठेवतो त्याला महादेवजी ठेवतच नाही. मारल्याशिवाय हातच नाही. मग तुझ्या असणारा गुरु महादेवजी मानतो म्हणले महादेवजीला मालक मानतो महादेवजीला म्हणले आणि त्यांनाच वैरी करून घेतलंच म्हणले राजारावना. तुझ्यासारखा ह्या संसारात मूर्ख कोणीच नाही. मूर्ख म्हणजे परिणामाचा विचार करायला पाहिजे. तो परिणामाचा विचार करत नाहीत म्हणून तो ह्या संसारात तुझ्यासारखा मूर्ख कोणी नाही अशी सीता माऊली म्हणू लागल्या. श्रीराम निंदिता जाण जीवा जळेल गा रावणा ओसिल नरकाचा पाहून आनंदा महादुःखा. अरे कशाला म्हणलं आपल्यात आंदन म्हणून महादुःखाला घ्यायला लागला. आंदन कुठं देतात लग्न देतात आंदन दिलं मग काय दिलं महादुःख. साधं दुःख नाही महादुःख भलं मोठं दुःख म्हणजे कशाला पदरात पाडून घ्यायला लागला म्हणजे असणार. चांगलं घ्यायचं तर दुःख घेतो म्हणजे असणार. राजारावना रामाला नाव ठेवतो जीभ जळून जाईल म्हणजे तुझी हात करून सीता माऊली म्हणायला लागल्या. तर तोड म्हणू लागल्या तुझी जीभ झडल म्हणजे राजारावना म्हणजे असणार. बोलू नको म्हणजे असणार. नारकात मग नारकात असं सीता माऊली म्हणू लागल्या. निंदिता देखोनी रघुनंदना सीता झाली कोपायमान रावणा तुझे भस्म करीन अर्धक्षण न लागत. माझ्या प्रभू रामचंद्राला नाव ठेवतो म्हणजे जीभ धरून जाईल तुझी म्हणले. ढाक नाही तर म्हणले जीवच मारीन. डोळ्याचं पात्र लवतं न लवतं एवढ्या वेळात तुला संपवून टाकेल राजा रावण असं सीता माऊली रागाने म्हणू लागल्या. गळेची भोगी न म्हणसी सीता आणि निंदिता श्री रघुनाथा तुझे भस्म करीन आता क्षण न लागता रावणा. बळच मला माझा भोग घ्यायचा म्हणतोस आणि प्रभू रामचंद्राला नाव ठेवतोस. अर्धक्षण बी लागून द्यायचे नाही असणारे राजा रावणा तुला संपून टाकीन जागच्या जागेवर. हो माझ्या तोंडाच्या पलीकडचं असं असणाऱ्या सीता माऊली दरडावून राजा रावणाला बोलू लागल्या. परी अज्ञा समर्थ रघुनाथा लागल्या अति आघाता कोपन यावा सर्वता केवी लंकानाता भस्म करू. पण माझ्या मालकाची आज्ञा आहे प्रभू रामचंद्राची आज्ञा आहे. अंगावर कितीही आघात झाला कितीही दुःख आलं तरी राग येऊ द्यायचा नाही. लक्षात ठेव बरं का. तर अति राग आणि भीक माग असतं आणि राग येऊन गेला आणि राग संपला की मग कळतो मला रागाच्या भरात काहीच कळलं ना. बका 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 मारलं बका बका खात जेलमध्ये हवा काय कळतच नाही माणसाला. म्हणूनच आमच्या प्रभू रामचंद्राची आज्ञा शरीरावर कितीही आघात झाला तरी असणारा अजिबात रागवायचं नाही. राग धरायचा नाही हे आमच्या मालकाने मला शिकवलंय. म्हणून तुला राजा रावण मारित नाही बघ सीता माऊली म्हणू लागल्या. अंगा येता क्रोध संग अपवित्र होय सर्वांग वा वा वा. ब्रह्मचर्य होय भंग तपासंहार होय क्रोधे. अंगात तर असणारा राग जरा शिरला तर ते अंग देह सुद्धा अपवित्र होतो का नाही. काय करत रागात माणूस. पुढचा अपवित्र माणूस असतो त्या अपवित्र माणसाला स्पर्श करतो रागाच्या भरात मारतो झाला अपवित्र देह त्याचा. भलं मोठं तप केलेलं असतं 12 वर्षाची तपश्चर्या ब्रह्मचर्यावर केलेलं असतं पण पुढच्या जर राग आला की संपला पाण्यात धुळीला गेलेलं असतं. अशा प्रकारचा असणार राग आला की सर्वचे सर्व असणार संपलं जातं. सगळं संवाद असणार राग तपाचा सुद्धा करून टाकतो. म्हणून राग चांगला नाही सीता माऊली म्हणू लागल्या. यज्ञदान व्रत दक्षिणा कोप येताची पैजाना सर्व क्रिया कर्म व्यर्थ जाना करी उगाना तपाचा. एवढंच नाही म्हणले असणार सगळं धुळीला मिसळून टाकणारा राग आहे म्हणजे असणार.
एखाद्याला म्हणले असणारा यज्ञ करायचंय, यज्ञ करत असताना चांगलं काहीतरी देवबाप्पाने ही सामान ती सामान आणा आणि कमी पडलेलं असावं. कमी पडलं आलं की देवबाप्पाने मला ही काढलं नाही, गप्पा म्हणजे तुम्ही काल सांगायचं तर सांगितलं ना, आता लय सांगायला लागला. ती देवबाप्पा मी म्हणते झाला पुंडलिकवर हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम सत्यनारायण महाराज की जय. झाला तुमचा सत्यनारायणचा यज्ञ संपला. राग आला की संपलं तर म्हणले असणार, मग म्हणले असणार दक्षिणा जरी द्यायची असली तरी म्हणजे असणार राग आला की सर्व क्रिया कर्म असणार व्यर्थ जातो म्हणून असणारा राग येऊ नये म्हणतात महाराज. छिद्र पडता घटगळे क्रोध नळे तपजळे योगी संन्यासी पडती मळे क्रोध निजबळे गांजिले. क्रोधाने भागा भल्या भल्याला त्रासून टाकलेला आहे. जसं म्हणजे असणारा आपण डेरा मडकं भरून ठेवावं, मडकं भरून ठेवल्याबरोबर दिवसभर ते हळूहळू पाझरून जावं, तशा प्रकारचं असणार ती राग रूपी असणारं गाडगं, तपरूपी आपलं पुण्यरूपी असणारं गाडगं भरलेलं असलं, राग आला की हळू हळू पाझरून संपून जात. म्हणून म्हणजे असणारा राग असणार अतिशय वाईट आहे, म्हणून राग नाही आलेला बरा असं सीतामाऊली राजा रावणासमोर आपल्या मनातल्या मनात बोलतात. रामचंद्राय नमः. ब्रह्म मांगाचा विटाळ जन्माजर फिटे मळ क्रोध अतिशय चांडाळ नवे निर्मळ प्रलयाई बाह्य असणारा विटाळ झाला असेल तर पाण्याने आंघोळ केली की ते असणारा संपला जातो. पण क्रोध रूपी विटाळ म्हणजे प्रयागाच्या ठिकाणी त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी जरी आंघोळ केली तरी त्या रागाचा विटाळ फिटला जात नाही. म्हणजे असला राग आहे. उगोचे उगालो इतक्या लांबून आलो त्या नदीला स्पर्श केला की नदीत आंघोळीला चाललं की कपडे बी हाणते ती दक्षिणा बी द्यावं लागतं. म्हणले राग येतो वैताग येतो माणसाला. म्हणून म्हणजे असणारा प्रयागाच्या ठिकाणी जरी असणारा स्नान केलं तरी क्रोधाने माणूस निर्मळ होत नाही. म्हणजे वाचा करिता काशी वास स्नान तव क्रोध कवळे घन क्रोध ऐशी पापी पूर्ण नायान संसार. काशी क्षेत्राच्या ठिकाणी स्नानाला गेलं तरी असणारा राग माणसाला येतो. म्हणून रागासारखा पापी कुणीही नाही या संसाराच्या ठिकाणी बरं का म्हणले. म्हणून राग येऊ नये असावा, कामापुरता असावा, पण एवढा भलता पुढच्याला संपून टाकावा एवढा राग नसावा असं सीतामाऊली म्हणतात. काम क्रोध लोभे जाणे हे नरकाचे पाहुणे तिन्ही त्याजावे आपले आज्ञा संपूर्ण रामाची. काम क्रोध आणि लोभ हे तिघांना सोडायचं. हे आमच्या प्रभू रामचंद्रांनी सांगितलंय. ह्या तिघांना जर धरलं तर नरकाचा पाहुणा होय पाणी होय. नरकात गेल्याशिवाय राहत नाही, यमाचा पाहुणा झाल्याशिवाय माणूस होत नाही. म्हणून का तर पापाचा बापच आहे लोभ. लोभ झाला की पाप होतच. बघा लोभ म्हणजे इच्छा ही पाहिजे ही पाहिजे. मग ती वस्तू पाहिजेसाठी माणूस विचार करत नाही आपल्या हातून पाप व्हायला लागलंय का पुण्य व्हायला लागलंय विचारच करणार. मग ती रागाचं जरी काम असलं तर राग करतो. माझ्याकडे केलं नीच होतं म्हणतात. त्याच्यामुळे म्हणले असणार आमच्या प्रभू रामचंद्राची आज्ञा आहे. ह्या तिघा जणांना काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकाराला 6 जणांना बाजूला सरून जगायचं. श्रीरामाज्ञ प्रती पाळिता क्रोध तोळे नेदी चित्ता तेने वाचलासी नंकनाता अपघाता चुकलासी. मग आमच्या असे प्रभू रामचंद्राची आज्ञा आहे आणि त्या आज्ञेचं प्रतिपालन करण्यासाठी राजा रावणा तू आज वाचलाच बघ, नाहीतर एका टाक्यात तुला संपवलं असतं असं सीतामाऊली मनाच्या मनात म्हणत आहे. आता मी वाचलो तत्वता ऐसे न मानी लंकनाता करील ती रामा तुझ्या गाता येई कथा अवतारी. मग सीतामाऊलीनं अजून बोलायला सुरुवात केलं. म्हणा लागले आता राजा रावणा माझ्या हातून वाचला. लय उड्या हाणू नको म्हणले, टुनुक आनंद वाटून देऊ नको म्हणले. पुढे प्रभू रामचंद्र तुझा घात करतील. म्हणले कसं घात करतील ऐक. श्रीराम धनुष्याचा ध्वनी पडताची लंका भुवनी राक्षस पडती मूर्छा पडली त्रिकूट खचोनी पडे धाके ऐक. म्हणजे प्रभू रामचंद्राने धनुष्याला बांधला नुसतं कानापर्यंत वडील सोडली तर त्या प्रभू रामचंद्राच्या धनुष्याच्या आवाजाने कित्येक राक्षस बेशुद्ध पडतील. तुझ्या असणाऱ्या लंकेचं त्रिकूट मध्ये घाबरून म्हणले धड धड धडाधड ढासळल. पाय उतरोनी आपण
संपत्ती शरवृष्य संपत्ती वीर पडदीक्षिती अश्वगजरती प्रभू रामचंद्र 400 कोसाच्या समुद्रात कसे येतील मगाशी म्हणत होतास तर ऐक राजा रावणा माझे प्रभू रामचंद्र समुद्राहून पायी चालत येतील मध्ये असणार आणि त्या धनुष्यवानाने त्यांच्या मध्ये असणार तुझे असणारे शूरवीर पराक्रमी मध्ये ह्या रणांगणाच्या ठिकाणी धडाधड पाळतील इंद्रजित लक्ष्मणाचा भाग जाणतो निकुंबळे घालील खान मेघनादाचा गेल प्राण क्षेत्र दारुण वर्षा मग म्हणले असणारा पायी उतरून बरोबर आमच्या लंकेत येथील राजा रावणा तुला संपवतील म्हणले आणि आमचे लक्ष्मण भाऊजी त्यांच्याकडे भाग म्हणले असणारा त्यांनी कोंबड्याच्या ठिकाणी घाला घालतील आणि त्यांनी कोंबड्याच्या ठिकाणी तुझा लाडका मुलगा असणारा इंद्रजित त्याला संपवतील म्हणले वाच श्रीराम वधुनिया जाण बाण पोळील कुंभकर्ण रावण तुझा घेईल प्राण अर्धक्षण रामचंद्र बांधावतील त्या बाणाने म्हणजे असणाऱ्या कुंभकर्णाला संपवतील आणि राजा रावण तुला सुद्धा अर्ध्या क्षणात तर तुला सुद्धा संपून टाकतील देवीतील अल्प जळ विश्वसितान लगे देवी श्रीरामाचे बाण प्रबळ प्राण तत्काळ घेतील जसं थोडस पाण्याचा डबका असावा आणि त्या डबक्यातलं पाणी सोसायला सूर्याला काही वेळ लागतं का वेळच लागत नाही तसं माझ्या प्रभू रामचंद्राचं बाण भरायला सुटलं की कशी तुझी राक्षस पटा मरतील कळायचं बी नाही राज येऊन माता काम शक्ती तोही काम अधर्मती त्याची राष्ट्रे पुरे नसती राज्य संपत्ती समवेत इकडे राजा रावणामध्ये शस्त्र सांगते गावचा राजा जर माजलेला असेल आणि कामातून झालेला असेल आणि तो काम बी त्याचा कसा असेल जर त्याचा काम अधर्माचा असेल अनीतीने वागत असेल अधर्माने वागत असेल तर त्याचं राष्ट्र पुरच्या पुर संपत्ती सहित संपत असं शास्त्र सांगताय राजा रावणाला ध्यान करून सीता माऊली देऊ लागल्या लंकरत नाडे कनकगिरी रावणा तुझी परदार चोरी भस्म वैलक्षणा माजारी सहपरिवारीचा पुत्र अरे राजा रावणा लय श्रीमंत म्हणतो तुझं गाव सोन्याचा खरं रे राजा रावणा पण तुझ्या हातून एक पाप घडलं परत स्त्री चोरून आणली म्हणून त्या पापाचं भोग तुला भोगावं लागतील तुझी सोन्याची लंका जळून खाक होईल रे बाबा राजा रावणा आणि सहपरिवारासहित तू मरशील राजा रावणा असं सीता माऊली तळतळून बोलू लागल्या निवारेल वज्र धारा निवारेल काळ चक्र वा. हरी श्रीरामाचा बाणा निवार दशशिर वरदार्थ याला कदाचित म्हणले असणार वज्राच्या धाराचं तू निवारण करू शकशील काळ चक्र सुद्धा राजा रावण तू म्हणशील तर थांबू शकशील पण तुला संपवायला प्रभू रामचंद्राचं बाण तुझ्या शनी अडवणं होणार नाही रे असं दुर्धर बाण माझ्या प्रभू रामचंद्राचे आहेत पाठी लागली या काकाच्याचे हाती तिची गर्भ शिखिका नावरेची ती लोका वादिका समवेत ऐक राजा रावण ध्यान करून देतो म्हणजे एकदा मी असणार 14वा अध्याय कावळा अयोध्याकांडातला कावळा असणारा माझी छेडछाड करायला आणि त्यावेळेस मी बसल्या म्हणलं होतं प्रभू रामचंद्र सक्रात जवळ आली चांगला असणारा वेणीत हात घालायला असावा म्हणून प्रभू रामचंद्र माझ्यासाठी फुलं ववीत असताना हराळीची काडी हातामध्ये घेतली त्याच्यामध्ये फुलं ववीत होते फुलं ववीत असताना तेवढ्यात ते कावळा आला आणि ती माझी छेडछाड करायला लागला तर त्या हराळीच्या काडीवर प्रभू रामचंद्राने ईशिका नावचा मंत्र टाकला आणि त्या कावळ्याच्या पाठीमागे निस्ती हराळीची काडी लावली स्वर्गमूर्ती पाताळात कावळा मला वाचवा इकडे सुद्धा आला पण त्याला आम्ही नाही थारा दिला जा पुढच्या घरी मग महादेवजीकडे गेला महादेवजीनं त्याला जवळ केलं नाही असा तिने तळात असणारा म्हणले असणार तिन्ही लोकात कावळा फिरला पण कावळ्याला कुणी सुद्धा रामाचे सकोप बाण येते निवारू शकेल कोण घेतील राक्षसा प्राण मुख्य रावणा लक्ष्मणी तिथं म्हणजे सहज न रागवता कावळ्याच्या मागे ती दरबैशिका सोडली होती तरी कावळ्याला कुणी थारा दिला नाही कावळ्याचा शिवती डावांग त्या असणाऱ्या दरबैशिकाने घेतला म्हणले
आणि आता तर रागारागाने जर बाण सोडलं तर आवडतं का राजा रावणा? अरे तुलाच नाही कोणाला सुद्धा आवरायचं नाही. एकच लक्ष असं प्रभू रामचंद्राचं खिच घेतात राजा रावण. मनसी सबळ दशानन राम नावे माझा समान. श्रीराम शिया तू स्वान पलायमान घोषित लय म्हणतो मी लय ताकदवान आहे. कैलास पर्वत डगडगा हरिवला असा म्हणजे मी लय ताकदवान सारखाच म्हणतो राजा रावणा तू पण माझ्या रामासारखा नाही. बघा सीतामावली सुद्धा म्हणते काय का नाही माझ्या रामासारखा तुझ्या ताकद नाही म्हणजे असणारा. माझे राम म्हणजे बिबटे आहे आणि तू म्हणजे कुठला कोला कुत्रा म्हणजे राजा रावणा शिवा नाही तू कुत्रायस म्हणजे माझ्या प्रभू रामचंद्र समोर म्हणजे असणार. अरे प्रभू रामचंद्रला भिगून सीतामावलीला चुरून पळून आला चोरटे तू आणि म्हणतो मी लय ताकदवान आहे. चोर काय ताकदवान असतो का? मुखी धरुणी पक्वान हरण करिता पळे स्वान. सीता चोर छिद्ररत्न पलयमान तू कसं म्हणलं एका कुत्र्याला आवडता पदार्थ जर दिसला आणि त्यांनी तोंडात धरला आणि त्या मालकाने काठी मागून काठी घेऊन मागं लागू द्या आणि हाड 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 म्हणू द्या. कुत्र सोडतंय का? सोडतच नाही. माहिती असं सोडतच नाही म्हणले कुत्र. तसं म्हणले तो कुत्र्यासारखं म्हणले कोणी घरी नसताना मलाच पळवून आणलं म्हणले भेन बरोबर रामचंद्राच्या हित येऊन लपलास असं सीतामावली निर्भीत सून विचारच केला नाही तिथं. कोण राजा रावण काय राजा नाही मला माहित नाही. या प्रवृत्तीनं सीतामावली बोलू लागले. श्रीरामची मात्र गजेंद्रू रावण विषयाचा काळेंद्रू घरीची आवरी करी कुरकुरू श्रीराम समोर श्रीराम असणाऱ्या माझे प्रभू रामचंद्र म्हणजे हत्ती आहेत हत्ती सारखे. गजेंद्र म्हणजे असणारे हत्ती आहेत माझे प्रभू रामचंद्र. आणि तो कुठला काळा डोंग कावळायस म्हणजे राजा रावणा काळा कुट्ट म्हणजे असणारा डांबरासारखा कावळायस म्हणजे तो घरच्यावरच कुरकुर नाही का नाही. बाहेरचं म्हणजे गप असते म्हणजे पण घरातच म्हणजे असणार कुरकुर करते म्हणजे आपल्या गली में कुत्ता भी शेर होता. तसं म्हणजे तू तुझ्या गलीत म्हणजे का शेर आहेस का म्हणजे नाही कुत्रच आहेस म्हणजे राजा रावणा तू प्रभू रामचंद्रासमोर तू राहूच शकत नाही. तू तव शूर्पणखे समान चोरी करुणी शूरपून त्यावरी बुचा टांगवला काळे वदन रावण. तुम्ही त्या शूर्पणखेसारखा नकटाच आहेस बघ राजा रावणा. म्हणतो लय शूर आहे लय दुहीर आहे लय असं आहे लय तसं आहे म्हणजे असणार. काय नाही काय ताकद नाही तुझ्या अंगात म्हणजे कळलं आम्हाला म्हणजे तू इथंच तुझ्या घरीच बोलतो म्हणजे तवाच तुझ्यापाशी ताकद असती तर प्रभू रामचंद्र समोर थांबला असता त्यांचे देखत मला खांद्यावर टाकून आणलं असतंस म्हणजे. पण काय राजा रावणा नसतं म्हणजे तू काय अंगावर तुझ्या ताकद नाही म्हणजे असणार. अहो काय प्रभू रामचंद्राची ताकद आहे सांगते म्हणजे तुम्हाला ऐका. ऐकोरी सीतेचा अनुवाद रावणाला सुबुद्ध क्रोध सीता करावयावध झाला सिद्ध साठोपे. व्यर्थ आहे म्हणजे तुझी ताकद म्हणजे काय उपयोग नाही म्हणजे काल तोंडेस म्हणजे तू असं म्हणल्यावर काल तोंडे म्हणल्याबरोबर राजा रावणाला राग आला. रागाच्या भरात असणार राजा रावणाने असणार सीतामावलीकडे बघितलं आणि बघून असणार राजा रावण काय म्हणू लागला ऐका. सीता वचनाचे बाणाग्री रावण कोचला जिवारी दात कावरिया करकरी नेत्र वटारी. सीतामावलीचे शब्द रूपी बाण चर दिशी गेला आणि चर दिशी राजा रावणाच्या हृदयात जाऊन चरकला. असं बोलतेस मला कुठला एवढा मला मोठा राजा लंकेचा राजा बरं हमरे बिल्ली हमरे पश्चिम आमच्या गावात येऊन मला डेरिंग राजा रावणाला राग आला. तळपायच्या मस्तकाला गेली लाल भडक राजा रावणाचा डोळा झाला असणार. वटारून राग आणि सीतामावलीकडे बघायला लागले. संताप क्रोधे उचंबळे पोळाईचे दोन्ही डोळे वेगे बोलारे शिसाळे अंतरमाळा काढा. संताप ताप म्हणजे साधा पण संताप पहा मोठा रागाला रागाने राजा रावण म्हणला काय बघता म्हणजे सगळे इकडे माझ्याकडे म्हणजे काढा म्हणजे ते डोळे दोन्हीच्या दोन्ही ते सीतामावळीचं लय माझ्याकडे रागाने बघते काढा डोळे म्हणजे असणार गुडबा मंडक म्हणजे असणार तिच काढा म्हणजे आताडी परडी बाहेर त्या सीतामावळीचं असं राजा रावणाने फरमान सोडलं. जीवाचे नारेच वेगी करांग भंग विधारुणी अष्टांग भिन्न भाग करा. लय 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 जीप म्हणले ही वळ 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 करते म्हणले हाय काय कोण तिकडा कापातीची जीप म्हणले त्या सीतामावलीची.
सगळं जे काय अंग ना अंग असणार अष्टांग आहे त्या अष्टांगाचे तुकडं तुकडं करून सीतामाऊलीच्या टाका असं राजा रावण सांगू लागला. करावया गात रावण शस्त्रेची धावत ते देखून या हनुमंत रागे कंपत थरथरा. मग असणारी सीतामाऊलीचा घात करण्यासाठी राजा रावणाने फरमान सोडलेली असणारी राक्षसाने हातात शस्त्र घेतला. राजा रावणाने स्वतः असणारं शस्त्र घेतलेलं आहे. सीतामाऊलीचा घात करणार मारणार. हनुमंतराव वरून बघत होतो काय करावा. राग आलेला होता. उडी टाकू खाऊ का गिळू मारू का असं. पण ते सुद्धा काय करू लागले का. हात दोन्ही कुसरी पुच्य भोवणी चक्रकारी शेणी मातेवरी थराई वृक्षावरी पिलंगत. मग म्हणजे आता काय कोणीही मारायला लागले तर मी काय बघत बसू का. म्हणून म्हणजे असणार त्यांनी एका फांदीने जो हसणार हाताने धरला आणि असं झोकायला लागलं. शिट्टी बी गरगर गरगर फिरवायला लागलं. मधनच हात सोडायचं. चुळमळ चुळमळ करायला लागलं. काय करू धरू का मारू काय करू नेमकं काय करू अशी चुळमळ हनुमंतराय करू लागले. बोवणीत गरगरा दात कातसे रामे तरकती तरतरा आला वानरा. अतिशय राग आला हनुमंतरायला. अंगावर शहरी काटा उभारला लागला. अंगावर शिडी ताड दिशा असणारे हनुमंतरायची उभी राहिले. म्हणजे लाल बडक डोळे झाले. डोळे गरगर गरगर फिरवायला लागले. म्हणजे अंग थर थर हनुमंतराच्या रागाने कापू लागला. करकरा दात खाऊ लागले. सीतेशी लाविता हात कैन रावणाचा घात येणे साठोपे हनुमंत गुल कविता वृक्षेशी. असा हाताला धरलेला आहे हंदी आणि झोका खेळायला लागल्यात हनुमंतराय आणि वाट बघायला लागले. ह्याने निस्ता हात तसला बाबा सीतामाऊलीला वर नवडी टाकतो मुंडक्यावरच त्याची जागेवर त्याला संपून टाकतो. ह्या विचाराने हनुमंतराया असणाऱ्या झाडाला झोका खेळू लागलेले. कोपला दे कोणी वानर हाकार सुर वळा कोपला दे कोणी जस शिरा स्त्रिया समग्र हनुमंतराय रागावलेले 33 कोटी देवांना घाबर गुंडी त्यांची बी उडली. म्हणजे आता काय खरं नाही. इतक्या लोक आता जर हनुमंतराने इथं जर काय घोटाळा केला तर राहिलं का आपण बळी खाण्यात है का नाही. म्हणून ते सुद्धा असणारे घाबरले. पण इकडे राजा रावण घाबरलेला असणारा रागावलेला. हनुमंतराय रागावले देवांची हडबड झाली. आणि इकडे असणारा राजा रावण घाबरलेला. घाबरलेला नाही रागावलेला. रागावलेला बघितलं त्याच्या असणाऱ्या राक्षसीनं ते 80,000 बघितल्या ती बी असणाऱ्या घाबरल्या. म्हणलं आता काय खरं नाही काय होईल आणि काय नाही. सीता गांधीता रोकडी हनुमंत जवन गाली उडी मनोदरीची पत्न्या गाडी आली तातडी ते संधी. तर सीता माऊलीला देणार राजा रावण आणि हनुमंतराय विचार करते ह्यानी नुसतं बोट चला बाबा वरनं उडीत टाकतो राजा रावणाला संपतो. तेवढ्यात बुद्धी गाडी भली मोठी असणारी महान ज्ञानी असणारी बुद्धी त्या ठिकाणी विचार करणारी ज्ञानवंत असणारी गुणवंत असणारी मंदोदरी अचानक राजा रावणाच्या जवळ आली. येऊन काय म्हणते ऐका. खडग घेऊनी लंकानाथ करिता सीतेचा पैघात मंदोदरी जाऊनी तेत दरीला हात. अशी मेहनत नसणारी सातपुदिशी राजा रावणाने असणारे तरवार उपासलेले सीता माऊलीवर मारणार. तेवढ्यात मंदोदरी पाठीमागून आली आणि राजा रावणाचा हात धरला. मंदोदरी दरिता हात दचकला से लंकानाथ हनुमान वृक्षिराय गुप्त पुढील कथार्थ. मंदोदरीने हात धरला राजा रावणाचा तलवार मारताना. राजा रावण दचकला. काय भानगड झाली बाबा. हात कुणी आवरला म्हणले माझा. म्हणजे 10 वाजल्यात आवरायचं. मग म्हणलं कुणी आवरला म्हणून असणार राजा रावण दचकला. तेवढ्यात हनुमंतराय म्हणले बस संकट टळलाच. राजा रावण वाचला. म्हणून हनुमंतराय पुन्हा असणाऱ्या त्या लोंबकाळात होती जी काय त्या फांदीला पुन्हा त्या फांदीवर जाऊन हनुमंतराय बसले आणि बसून आता पुढचं जी काय राजा रावणाचं त्या मंदोदरी काय काय बोलते ती कुणाच्या लग्नाच्या गोष्टी करते काय किंवा वाचा. ऋषी रामायणाचा अंत सीता रावण शब्दोन्मथित कथायात्यद्भुत तितका ग्रंथ न धरेची. ऋषी नावचं रामायण आहे आणि त्या ऋषी रामायणामध्ये सीता माऊली आणि राजा रावणाचा संवाद बोलणं भाषण आताचं जी काय बोलणं भाषण एकमेकाला त्याच्यात भरपूर आहे म्हणले. ग्रंथकर्ते म्हणतात मला जेवढं आठवलं वाचलं जेवढं आठवलं तेवढं हिथं मांडलं तुमच्या समोर म्हणले. नाहीतर तिथलं सर्व हिथं जर त्या ऋषी रामायणात लिहायचं म्हणलं तर रामायण हे तुमचं असणार आजचा अध्याय लई वाढला असता. ग्रंथ बी वाढला असता आणि ग्रंथ वाढला असता आजचा अध्याय वाढला असता आणि 10च्या पुढे गेला असता तर
झोपलत असता मी ते तुमच्या त्या ग्रंथ हा देहा पुढे म्हणले म्हणून म्हणलं तेवढ्यात तेवढा म्हणले असणारा शॉर्टकट बट स्वीट अशा प्रकारचं तुमच्या समोर मांडला असं ग्रंथकर्ते म्हणतात. कथा सांगता सकळीत इतका वाढला पै ग्रंथ वदनी वदविता श्री रघुनाथ गुहे गुह्यार्थ तोची आला असं म्हणजे असणारा गुहे गुह्यार्थ जाणणारे प्रभू रामचंद्राचा आहे. तुम्हाला वाटायला असणारा ग्रंथ जरी याचा वाढला गेला अध्याय जरी वाढला गेला का तर लिहिणारे बोलवणारे चालवणारे कोणाचे तर प्रभू रामचंद्रच आहेत. त्या प्रभू रामचंद्राच्या कृपाशीर्वादाने अशा प्रकारचा असणारा ग्रंथ तुमच्या समोर आजचा अध्याय वाढला असं क्षमत्व श्रोते मंडळीचं ग्रंथकर्ते मानतात आणि मानून श्रीराम आणि जनार्दन दोही माझे ब्रह्म परिपूर्ण एका जनार्दना शरण कथा पावन श्रीराम असं प्रभू रामचंद्र आणि असणार आमचे सद्गुरु जनार्दन स्वामी पाहायला गेलं तर दोघंच्या दोघं परिपूर्ण ब्रह्मच आहेत म्हणजे आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने हे तुमच्या समोर कथानक मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं करता करवित असणारे प्रभू रामचंद्रच आहेत. आता उद्याच्या त्याच्या ठिकाणी गोड कथानक आहे. मंदोदरी आलेले मंदोदरीनं राजा रावणाचा हात धरलेला आहे आणि आपल्या मालकाला समजूत घालायला लागली मारायचं नसतं. का मारू नये का तर पहिलं की तुम्ही मारायला गेलता कुणाला गेलता दशरथ राजाला ह्याशी डायरेक्ट ज्याच्या पोटात प्रभू रामचंद्र जन्माला येणार आहे त्यालाच मारायला निघाला होता. त्याला मारणं झालं नाही ना आता सीता मारलं आता परत रामायण चालू होणार आहे. तर उद्याचा गोड कथानक असणार दशरथ राजाचं आणि कौशल्य मातेचं लग्न कसं झालं लक्षात ठेवा. जीवनात देवाचा बाप आहे देवाची आई आहे पण लग्नात सुद्धा किती संकट आहेत कसं संकट येतं. पण आपण म्हणतो ना ब्रह्माचं लेखन कधी ना चुका कुठं ना कुठं महाराज हाय बरं का हाय कुठं ना कुठं हाय पण पोचायला उशीर नाही पोचायला पाहिजे. कुठं ना कुठं तरी असणार नक्की असणार का तर आपण म्हणतो ना ब्रह्मदेवाने जिथं जिच्या बरोबर गाठ मारली तिच्या बरोबरच होणार आहे. आता कसं होणार आहे कसं होत आहे उद्याच्या अध्याय का शासनाने शांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरु जनार्दन स्वामीला शरण गेले आणि शरण जाऊन हे अध्यायाचं कथानक संपवितात. स्वाती श्री भावार्थ रामायण सुंदर कांडे का कारटी काय सीतारामन संभाषण नाम सष्टम जय वडा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवन्तु पुंडरीक हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय राजा प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान